विद्यासागर यांच्याबद्दलही आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. आज काय पाहणार आहे आपण? आज पाहणार आहे दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल पाहत असताना आपल्याला हे सांगता येईल की बघा, स्वामी दयानंद सरस्वती वॉज बॉर्न 20 फेब्रुवारी 1824. He founded the Arya Samaj, an organization, on 17 April 1875 in Mumbai. The Arya Samaj movement, revivalist in the form though not in content, was the result of the reaction to Western influences. Its founder, from though not in content, was the result of the reaction to Western influences. आपल्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल पाहत असताना आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की जसं आपल्याला माहिती आहे की स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म हा ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेला. ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेला असल्यामुळं यांच्यावर ब्राह्मण कुटुंबाचा एक काय सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या बालपणामध्ये पूर्ण पगडा त्या ब्राह्मण कुटुंबियांचा, ब्राह्मण रूढीवादीचा जो काही पूर्ण पगडा त्यावर त्यांच्यावर होता. परंतु कालांतराने त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांना शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर किंवा इतरही काही गोष्टी टाकल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी काय झाल्या, माहिती झाल्या. मग तेव्हा आपल्याला माहिती आहे की एकदा त्याच्याकडे एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राममध्ये देवाला नैवेद्य टाकण्यात आला. तर नैवेद्य टाकल्याच्या नंतर त्या नैवेद्यावरून जे आपला रॅट आहे, जे उंदीर आहे, ते उंदीर काय करत होता, तो प्रसाद, तो नैवेद्य खात होता. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या घरचे लोक एवढे देवाला मानतात, एवढं देवाबद्दल श्रद्धा ठेवतात, देव काय करतात, आपलं संरक्षण करतात, या उद्देशाने आपण काय करतो, देवाची भक्ती करतो. पण जर देव स्वतःच्या जे स्वतःचं नैवेद्य आहे, जे स्वतःसाठी ठेवलेला प्रसाद आहे, या जर गोष्टीचं जर रक्षण करू शकत नसेल तर आपलं रक्षण कशा पद्धतीने करेल, या गोष्टीबद्दल ते त्यांनी सांगितलं. म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. मग ह्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर त्यांना वाटलं की देव स्वतःच्या जे काही नैवेद्य आहे त्याचं जर रक्षण करू शकत नसेल तर आपल्या संपूर्ण जनतेचा, आपण त्या देवाला जे ज्या देवाची पूजा अर्चा करतो, जे रूढी प्रथा परंपरा आलेल्या गोष्टीचं जे पालन करतो, ते जर करत नसेल तर अशा वेळेस काय आहे, कुठेतरी ते चुकीचं आहे. अशा गोष्टी काय झाल्या त्यांच्या लक्षात आल्या. मग हे गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण ते सांगितलं. कुटुंबाचा त्यांनी त्याग केला. कुटुंबाचा त्याग केल्याच्या नंतर त्यांनी 15 वर्ष ते काय झाले तर ते गुरुच्या शोधामध्ये राहिले. गुरुच्या शोधासाठी राहत असताना 15 वर्ष त्यांनी संपूर्ण संस्कृतीचा, संपूर्ण समाजाचा एक नॅचरल पद्धतीने जे काही आहे ते अभ्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं एक गुरु आहे, त्यांचे गुरुचं नाव काय आहे तर गिरिजानंद. त्या गिरिजानंद गुरु त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांना एक पूर्ण एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यात आलं त्या गिरिजानंद या गुरूंकडून. मग गुरुंनी एज्युकेशन दिल्याच्या नंतर गुरूंची इच्छा एकच होती की तू मला जे गुरुदक्षिणा आहे, या गुरुदक्षिणेच्या निमित्त मला तू काय देणार आहे, असं त्यांना प्रश्न टाकण्यात आला. हे प्रश्न टाकण्यात आल्याच्या नंतर गुरुंनी काय आहे, जे गिरिजानंद गुरु होते, या गिरिजानंद गुरुंनी एकच इच्छा व्यक्त केली की तू समाजातील जे काही मागास घटक आहे, जे दलित घटक आहे, किंवा ज्यांना या प्रवाहाच्या सोबत आणायचं आहे, या प्रवाहाच्या सोबत आणण्यासाठी जे प्रयत्न करायची गरज होती ते तू करायला पाहिजे, जेणेकरून समाजामधले असलेल्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा काढून टाकण्याचं, निर्मूलन करण्याचं ते काम तू काय करायला पाहिजे. ह्या गोष्टीची मागणी गुरुदक्षिणा म्हणून स्वामी जे काही गिरिजानंद होते यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऑब्व्हियसली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे मनात केलेली इच्छा जी आहे ते पूर्ण करून त्यांनी ते पाहून किंवा त्या दिशेने कार्य करण्यास त्यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा या स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 मध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही फाउंडेड द आर्य समाज अँड ऑर्गनायझेशन ऑन 17 एप्रिल 1875 इन मुंबई. आता मुंबईमध्ये यांनी काय केलं, आर्य समाज जे आहे, आर्य समाजाची स्थापना केली आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, सोशल रिफॉर्म करत असताना आपल्याला 2 पार्ट पाहायला मिळतं की जसं 2 पार्ट पाहत असताना एक सामाजिक सुधारणा घडून आणायची आहे आणि एक सामाजिक जे काही पुनर्जीवन आहे ते पुनर्जीवन घडून आणायचं आहे. मग पूर्वीपासूनच आपल्याला या 2 मधला जर फरक जर आपल्याला चेक करायचा असेल की सामाजिक सुधारणा किंवा सामाजिक चळवळ म्हणजे काय होतं आणि सामाजिक पुनर्जीवन म्हणजे काय होतं, या 2 गोष्टीतला फरक जर आपण लक्षात घ्यायचा झाला तर बघा, सामाजिक पुनर्जीवन म्हणजे काय तर सामाजिक पुनर्जीवन म्हणजे जे काही वैदिक काळामध्ये जे काही गेल्या 2000 वर्षापूर्वी
ज्या स्थिती जो आपला समाज होता त्या समाजाचं अस्तित्व आजही तसंच टिकून राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या चळवळी वेगवेगळ्या संस्था अस्तित्वात आल्या, ज्याला आपण आर्य समाज म्हणू शकतो, ज्याला आपण देवबंद चळवळ म्हणू शकतो, ज्याला आपण वहाबी चळवळ असं म्हणू शकतो. म्हणजे यांचं काय म्हणणं होतं की जे वैदिक काळामध्ये उत्तर वैदिक काळामध्ये म्हणजेच गेल्या 2000 वर्षापूर्वी जे सिच्युएशन जे समाज आपला अस्तित्वात होता तो समाजाची अस्तित्व आजही आपल्याला त्याच पद्धतीने ठेवायचं आहे, यालाच आपण सामाजिक पुनर्जीवन करणं असं आपण याला म्हणत असतो. त्यानंतर सामाजिक जे चळवळी आहे, जो समाज चळवळ आहे, या समाज चळवळीमध्ये मग आपल्याला पाहता येतं की नेमकं जे आहे जे वेगवेगळ्या सामाजिक चळवळी आहेत, जसं प्रार्थना समाज असो, ब्राह्मो समाज असो, त्यानंतर सत्यशोधक समाज असो, इतर जे जे परमहंस सभा असो, इतरही जे काही सभा असेल किंवा जे काही मुवमेंट असेल, यांचा एकच उद्देश होता की ठीक आहे, आपल्या जे समाजाच्या काही रूढी प्रथा परंपरा ठरवून दिलेल्या आहे त्या तर आपल्याला चालवायच्याच आहे, पण त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काय करावं लागेल, ज्या अनिष्ट प्रथा आहे त्या आपल्याला काढून टाकायच्या आणि त्यामध्ये चेंजेस करणं काय होतं गरजेचं होतं. म्हणजे आपल्याला या दोन गोष्टीतला काय मिळतं, फरक पाहायला मिळतं. मग आपली आर्य समाज जी आहे, आर्य समाज वेदाला मानत होतं, बरोबर आहे. मग वेदाला मानत असेल तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, सोशल रिनिव्हेशन्स म्हणजेच पुनर्जीवन घडवून आणणे हे या संस्थेचा काय होता महत्त्वपूर्ण उद्देश होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, द आर्य समाज मुवमेंट रिवाइवलिस्ट इन फॉर्म दो नॉट इन कंटेन वॉज द रिझल्ट ऑफ द रिॲक्शन टू वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस. म्हणजेच जे काही पाश्चिमात्य देशांचा जे काही प्रभाव आहे, हा प्रभाव आपल्याला आर्य समाजावर काय मिळतं पाहायला मिळतो. इट्स फाउंडर दयानंद सरस्वती और मूळशंकर 1824 and 1803 was born in the old Morvi state in Gujarat in Brahmin families. गुजरातमध्ये काय झालं आहे तर टंकारा या ठिकाणी यांचा जन्म झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. गुजरातीतील टंकारा येथे जन्म झाल्याच्या नंतर एक ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे यांच्यावर या ब्राह्मण समाजाचा मोठ्या प्रमाणात पगडा आपल्याला दिसून येतं. त्यानंतरच आपल्याला हे सांगता येतं की यांच्यावर यांचं दयानंद सरस्वती हे जरी नाव असेल तरीही मूळशंकर हे नाव त्यांचं एक मूळ नाव जे आहे त्यांचं मूळशंकर असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, दयानंद व्यू वेअर पब्लिश इन हिज फेमस सत्यार्थ प्रकाश. बघा, द ट्रूथ एक्सपोजिशन्स म्हणजेच हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या की 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली असून सत्यार्थ प्रकाश द ट्रूथ एक्सपोजिशन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि सत्य म्हणजे काय होतं, सत्याचा प्रकाश कशा पद्धतीने आहे याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या या बुक्समध्ये पूर्ण पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. आता दयानंद's visions of the India included a classes and casteless society, a unity India religiously, socially and nationally, and India free from the foreign rule, with Aryan religious being the common religious of all. The infallibles and the original seed of Hinduism. म्हणजे बघा, आपल्याला काय दिसतं की दयानंद स्वामी यांनी आपली जे आर्य समाज आहे या आर्य समाजाच्या त्यांचा उद्देश काय होता, त्या चळवळीचा उद्देश काय होता, जे काही सामाजिक जे काही हे करणं आहे किंवा जे काही सोशली आहे, धार्मिक काही गोष्टी आहे, राष्ट्रीय काही गोष्टी आहे, याबाबत त्यांनी काय करायच्या होत्या तर मुवमेंट घडून आणायची होती. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला हे दिसतं की आर्य रिलिजियस बिईंग द कॉमन रिलिजियस ऑफ ऑल, he took inspiration for the Vedas and considerations them to be India's rock of age, the infallible and the original seed of Hinduism. म्हणजे यांना काय सांगायचं आहे बघा, दयानंदचे विचार त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक सत्यार्थ प्रकाश या बुकमधून आपल्याला प्रकाशित झाल्याचं काय मिळतं पाहायला मिळतं. आता त्यामध्ये बघा, दयानंद यांच्या भारताच्या दृष्टिकोनात एक वर्गहीन आणि जातीहीन समाज, अखंड भारत, धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय आणि परकीय राजवटीपासून मुक्तता भारताचा समावेश होता. म्हणजे त्यांनी जे काही मुवमेंट घडवून आणली होती ते आपल्याला जे पाश्चिमात्य देश आहे या पाश्चिमात्य देशाच्या आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून धार्मिक दृष्टिकोनातून आपल्याला काय पाहिजे हवी, मुक्तता हवी. म्हणजे जरीही ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आलेले असेल पण ब्रिटिशांचं काम केवळ ते त्यांचा जे व्यवसाय स्थापन करणं आहे ते व्यवसाय त्यांनी स्थापन करावा, एक व्यापाराच्या उद्देशाने ते आलेले आहे तर व्यापारच त्यांनी करावा, ते आपले राज्यकर्ते बनू नये किंवा त्यांनी आपल्या धार्मिक बाबींची हस्तक्षेप करता कामा नाही. आपल्या रूढी प्रथा परंपरा काय आहे यामध्ये त्यांनी कोणताही चेंजेस करता कामा नाही असं आपल्या भारतीय विचारसरणीचं त्यातही आपल्याला आर्य समाजाचे काय होतं एक उद्देश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यामध्ये आर्य धर्म सामान्य होता, सर्वांचा धर्म त्यासाठी वेदापासून प्रेरणा घेतली आणि त्यांना इंडियाज रॉक ऑफ द एजेस हिंदू धर्माचे अतुलनीय आणि मूळ बीज मानले जाते.
ही गेव द स्लोगन टू बॅक टू द वेदात. आता सर्वात महत्वाचं आहे हे पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या की स्वामी दयानंद सरस्वतीचं काय म्हटलं तर बॅक टू वेदात म्हणजे वेदाकडे परत चला. म्हणजेच ही आपल्याला काय दिसते की जे रिनायझेशन्स आहे म्हणजे सोशल जे पुनर्जीवन करणं आहे ही या प्रकारची आर्य संस्था होती आणि दयानंद सरस्वती यांचे सुद्धा विचार आपल्याला त्याच पद्धतीचं पाहायला मिळतं की जे काही वैदिक धर्मामध्ये होतं जे वेद आहे जे 4 वेद आहे ऋग्वेद आहे यात अथर्ववेद आहे यजुर्वेद आहे सामवेद आहे. ऑब्विसली या वेदामध्ये दिलेले जे काही आहे आपल्या संपूर्ण जीवनाचा जर आपल्याला सार अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय करता येईल याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. याचा जर सार आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या साराचा अभ्यास करत असताना संपूर्ण जीवन पद्धतीने कसं जगायचं समुदायामध्ये कम्युनिटीमध्ये राहत असताना आपल्याला इफेक्टिव्ह पद्धतीने जीवन जगण्याची कला आपल्याला या 4ही वेदामधून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मग त्यांनी सांगितलं की वेदाकडे काय करा तुम्ही परत चला म्हणजे सामाजिक पुनर्जीवन करण्याचा उद्देश हा आर्य संस्थेचा आपल्याला पाहायला मिळतो जी 7 एप्रिल 1875 मध्ये दयानंद सरस्वती यांनी काय केलेली आहे स्थापन केलेली आहे. बघा along with his emphasis on Vedic authority, he stressed the significance of the individual interpretations of the scriptures and said that every person has the right of the access to worship. आता वेदाकडे परत चालल्याच्या नंतर हा त्यांनी नारा दिल्यानंतर वैदिक अधिकारावर भर देण्याबरोबरच त्यांनी धर्मग्रंथाच्या वैदिक विवेचनाच्या महत्त्वावर सुद्धा काय आपल्याला भर दिल्याचं पाहायला मिळतं. आता प्रत्येकाला काय आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला उपासनेचा अधिकार आहे म्हणजे प्रत्येकाला धर्म स्वतंत्र आहे आणि आपल्याला कोणत्या धर्माची पूजा करायची आहे आपण कशा पद्धतीने तिथे हे करायला पाहिजे तर आपण एक आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पण तुम्ही पाहायला की आपल्याला अनुच्छेद 25 ते 28 मध्ये काय दिलेले आहे आपल्याला अधिकार दिलेले आहे आणि त्या धार्मिक अधिकार दिलेले आहे. त्या धार्मिक अधिकारामध्ये आपण कोणता धर्म स्वीकारावा आपण कोणत्या धर्माची उपासना करावी आपण कोणत्या धर्माचा प्रचार करावा ह्या सर्व गोष्टीचं काय केलेलं आहे तिथं सांगितलेलं आहे. आणि इव्हन हे पण गोष्टी सांगितलेल्या आहे की आपल्याला धर्माचा प्रचार करता येतं आपल्याला धर्माचा जे काही आहे धर्माबद्दल काही गोष्टी आपल्याला म्हणजे पालन सुद्धा करता येतं ह्या सर्व गोष्टी करता येतं परंतु कोणाला आपल्याला सक्तीने धर्मांतर करा असं सांगता येणार नाही असं आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा किंवा धार्मिक आपल्याला जे अधिकार आहे ते अधिकार आपल्याला दिलेले आहे. आता यामध्ये आपल्याला हे दिसतं ओके आवाज येत आहे ना तुम्हाला सगळ्यांना आपल्याला ह्या गोष्टी यामध्ये दिसतं की जे बॅक टू वेदाज आहे म्हणजे आपल्याला उपासनेचा जो अधिकार आहे हा प्रत्येकाला उपासनेचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर बघा लेटर ही क्रिटिसाइज्ड द हिंदू स्पिरिच्युअल्स सच ॲज द पुराणास ॲट द इग्नोरंट प्रीस्ट फॉर द परविस्टिंग हिंदुइझम. Dayananda launch of frontal attack on Hindu Orthodox caste, religious untouchability, idolatry, polytheism, belief in magic, charms, and animal sacrifices, taboo on sea, voyages, feeding the dead, so श्रद्धास etc. म्हणजेच धार्मिक समुदायामध्ये हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या जे काही रूढी प्रथा परंपरा आहेत ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत या रूढी प्रथा परंपराला आपल्याला समाजातून जर काढून टाकायचं असेल तर जे काही हिंदुइझम आहे किंवा जो कास्ट सिस्टीम आहे हे कास्ट सिस्टीम आपण काढून टाकायला पाहिजे. सोबतच आपल्याला हे पण माहिती आहे की जे वाईट रूढी प्रथा परंपरा आहे जसं आपण म्हणू शकतो की मॅजिक म्हणजे अंधश्रद्धेवर कुठेतरी विश्वास ठेवणे आहे. त्यानंतर पॉलिथेइझम बहुदेवतावाद आहे. त्यानंतर आपल्याला आयडोलटरी म्हणजेच एकेश्वरवादाला कुठेतरी आपण काय दिलं पाहिजे महत्त्व दिलं पाहिजे की जेही आपण देवाला मानत असेल तो एकच देव आपण काय करायला पाहिजे ठेवायला पाहिजे आणि त्या देवाला आपण काय करायला पाहिजे म्हणजे पूजा अर्चा करणं आहे. एक मूर्ती पूजा न करता आपण काय एक श्रद्धास्थान जे आहे ते आपण ठेवायला पाहिजे. या गोष्टीवर त्यांनी फोकस केला आणि जे अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे जे पशुबळी आहे किंवा अस्पृश्यता पाडणं आहे किंवा जातीय कठोरता पाडणे आहे या गोष्टीला त्यांनी काय केलेलं आहे विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा Dayananda subscribes to the Vedic notion of the Chaturvedas system in the which a person was not born in any caste but identified as a Brahman, त्यानंतर क्षत्रिय वैश्य and शूद्र according to the occupation the person follows. सर्वात महत्त्वाचा जो विचार असेल तर तो सर्वात महत्त्वाचा विचार आहे की कुठेतरी आपले जे वर्णव्यवस्था ठरलेली आहे ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे त्यानंतर व्यावसायिक जे वैश्विक आहे आणि त्यानंतर शूद्र म्हणजे हे आपली काय ठरलेली आहे एक हिरार्की ठरलेली आहे की ब्राह्मणांनी काय करायचं पूजा अर्चा करायचं हे त्यांचं ठरलेलं काम होतं.
त्यानंतर जे क्षत्रिय आहे त्या क्षत्रियांनी देशाचं केवळ आणि केवळ संरक्षण करायचं, कारण त्यांचा जन्म हा क्षत्रिय म्हणून झालेला आहे. त्यानंतर जे वैश्य आहे तर वैश्यांचा उद्देश किंवा वैश्यचं काम काय आहे, तर त्यांना हिरार्कीनुसार ठरल्यानुसार त्यांना व्यवसाय करणं हेच त्यांचं काय आहे, काम आहे. जरीही त्यांना पूजा अर्चा करायची असेल, जरीही त्यांना ब्राह्मण म्हणून बिहेव करायचं असेल, त्यांना करता येत नव्हतं. जरीही त्यांना क्षत्रिय म्हणून त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी असेल, कॅपॅसिटी असेल, त्यांच्यामध्ये स्किल असेल की आपण देशाचं चांगलं संरक्षण करू शकते, तरीही त्यांना ते करता येत नव्हतं, कारण तेव्हा काय होती, वर्णव्यवस्था अस्तित्वात होती, हे आपल्याला पाहायला मिळतं. मग ही जी काही व्यवस्था आहे ही वर्णव्यवस्था आहे, आणि त्यानंतर शेवटची जी सिस्टीम आहे आपली तो शूद्र, त्यालाच आपण अस्पृश्य म्हणू शकतो, दलित म्हणू शकतो, असे वेगवेगळ्या नावाने काही बुक्समध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच केवळ आणि केवळ त्यांना कोणतं कार्य, तर त्यांना जे वरील तिन्ही लोकांची सेवा करण्याचं जो काम आहे ते शूद्र लोकांकडे ते देण्यात आलेलं होतं. मग स्वामी दयानंद सरस्वती सांगतात की तेही एक जरीही विचाराने म्हणजे पुरोगामी विचारसरणीचे ते होते की जेही रूढी प्रथा परंपरा आहे ते चुकीचे आहे, बहुदेवतावाद असो किंवा त्याला म्हणू शकतो बहुपत्नीत्व असो किंवा इतरही जे काही अंधश्रद्धा असो, पशुबळी आहे, अशा जी रूढी प्रथा परंपरा आहे त्यांना नष्ट करणे हे त्यांचं कामच होतं. सोबतच त्यांनी सांगितलं होतं, मग हे चतुर्वेदापैकी आपण त्या 4 वेदापेक्षा आपण जे काही आपल्या ज्या कास्टमध्ये आपला जन्म झाला हे मांडण्यापेक्षा आपण क्लास आपण कोणत्या वर्गामध्ये आहे किंवा आपण आपल्यामध्ये अर्पित दर्जापेक्षा आपण अर्जित म्हणजे मिळवलं काय आहे नेमकं, आपल्याला हिरार्कीनुसार मिळालेल्या गोष्टीपेक्षा आपण जे काही स्वतःच्या याच्यावर आपण कशा पद्धतीने इथं आपण डेव्हलप झालेलं आहे, आपल्यामध्ये स्किल काय आहे, आपल्याकडे कॅपॅसिटी काय आहे, हे बघणं पण काय होतं इथं गरजेचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं, तर महिलांचे जे अधिकार आहे किंवा समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जे काही लिंग आहे, वंश आहे, धर्म आहे किंवा जात आहे, इतर या कोणत्याही आधारावर आपण काय करायचं नाही, फोकस करायचा नाही किंवा या आधारावर भेदभाव न करता आपण समाजामध्ये काय दिलं पाहिजे, एक समाजामध्ये आपण भूमिका तिथे घ्यायला पाहिजे, अशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. बघा, द समाज फिक्स द मिनिमम मॅरेजेबल एज ॲट 25 years फॉर बॉईज अँड 16 years फॉर गर्ल्स. Swami once limited the Hindu race at the children of children. Intercaste marriage and widow marriage were also encouraged. म्हणजेच आपल्याला सांगता येतं की तेव्हा समाजाने जेव्हा 1875चा किंवा स्वामी दयानंद सरस्वतीचा काळ होता त्या काळामध्ये आता त्याच्याही आधी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे मॅरेज ॲक्ट झाले. तर वेगवेगळे मॅरेज ॲक्टमध्ये आपल्याला सांगता येतं जे 1800 आपल्याला माहिती आहे की 1873 मध्ये कायदा झालेला आहे. 1800 याच्यामध्ये कायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतं की 1929चा काय आहे, हिंदू शारदा ॲक्ट आहे. तर शारदा ॲक्टमध्ये मॅरेजचं वय 14 आणि 18 अशा पद्धतीने सांगितलं होतं. त्यानंतर आपला जो 1976 आहे, 1976मध्ये आपण लोकसंख्या पहिलं लोकसंख्या धोरण जर कधी आलेलं असेल तर जर तुम्हाला प्रश्न आला तर सर्वप्रथम लोकसंख्या धोरण म्हणजेच कुठेतरी जी लोकसंख्या वाढत आहे किंवा जी वाढत म्हटल्यापेक्षा आपण काही क्रायसिस होते की वेगवेगळे काय होते ते संकट येत होते, साथीच्या पद्धत होत्या, त्यामुळे माता मृत्यू आहे किंवा बालकांचा मृत्यू आहे, अर्भक मृत्यू आहे, हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि आपली लोकसंख्या कुठेतरी स्थिर करण्यासाठी किंवा जी काही गोष्टी आहे याला आळा घालण्यासाठी आपण 1976ला पहिलं लोकसंख्या धोरण आपण ठरवलेलं आहे. आणि पहिल्या लोकसंख्या धोरणानुसार मुलींचं विवाहाचं वय हे 18 वर्ष करण्यात आलं आणि मुलांचं विवाहाचं वय 21 वर्ष करण्यात आलं. हे आपल्याला काय पाहायला मिळतं, जे वेगवेगळे जे कायदे आहे या कायद्यामध्ये पहिले तुम्ही लक्षात ठेवा 1929चा शारदा कायदा आहे आणि त्यालाच आपण बालविवाह जे काही कायदा आहे ते पण आपण विवाह म्हणू शकतो. आणि आताचा जो कायदा आहे जो लोकसंख्या धोरणानुसार आहे त्या लोकसंख्या 1976नुसार विवाहाचं वय किती केलेलं आहे, तर मुलीचं 18 केलेलं आहे आणि मुलांचं काय केलेलं आहे, 21 केलेलं आहे. परंतु तेव्हाचे जे समाज आहे तेव्हाचा समाज हा विवाहाचं वय हा मुलीचं 25 वर्ष आणि मुलांचं 25 वर्ष आणि मुलीचं केवळ किती 16 वर्ष ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग कुठेतरी हे पण गोष्टी जे स्वामी दयानंद सरस्वती यांना काय झाल्या, खटकल्या. त्यांनी सांगितलं की कुठेतरी जो काही विवाह आहे, जो विवाह ही सिस्टीम आहे, आपण इंटरकास्ट मॅरेज करायला काय हरकत आहे, हे पण करणं काय होतं चांगले, म्हणजे हे जे चेंजेस आहे म्हणजेच आंतरजातीय विवाह आणि विधवा पुनर्विवाहांना देखील त्यांनी काय दिलेलं आहे, प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरच बघा आपण पाहायला आहे की स्त्रियांना सन्मान दर्जा मिळावा ही समाजाची किंवा अक्षरशः हे जे काही आहे हे त्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळतं. आता या काळामध्ये काय झालं, द समाज also help the people in crisis like foods, famines and earthquake. आता हे समाज जो आर्य समाज आहे, आर्य समाज केवळ
ते म्हणजे वेगवेगळ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरेबद्दलच काम करत नसून तर जे काही वेगवेगळ्या संकटामध्ये समाज काय झालेला आहे, यामध्ये क्रायसिस, वेगवेगळे क्रायसिसमध्ये असो, जे नैसर्गिक आपत्ती असो किंवा आपण मानवनिर्मित आपत्ती म्हणू शकतो, किंवा वेगवेगळे फूड्स आहे किंवा फॅमिलीज काही गोष्टी आहे किंवा भूकंप आला असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये हेल्प करण्यासाठी पण आपला आर्य समाज काय घेत होता, पुढाकार घेत होता. इट्स अटेम्प्ट टू गिव्ह अ न्यू डायरेक्शन्स टू एज्युकेशन. The nucleus for this movement was provided by the दयानंद अँग्लो वेदिक स्कूल. आता यांनी काय केलेलं आहे की आपल्या मुवमेंटचे आपल्याला काय करायचे आहे, आपल्या चळवळीचे उद्देश आपल्या देशापर्यंत समाजापर्यंत जर पोहोचवायचे असेल तर आपल्याला एक वैदिक स्कूल काढणं गरजेचं होतं. आणि त्यांनी जे अँग्लो इंडियन वैदिक स्कूल हे काय केलेले आहे, तिथं दयानंद अँग्लो वैदिक स्कूल यांनी स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एस्टॅब्लिश फर्स्ट ॲट लाहोर इन 1886, म्हणजे 1886 मध्ये. तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. 1886 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे 1886. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर 1885 मध्ये काय झालेलं आहे, तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना लगेच 1 वर्ष स्वामी दयानंद सरस्वती यांनी दयानंद अँग्लो स्कूलची काय केलेली आहे, स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, विच सॉट टू द emphasize the importance of the Western education. Swami Shraddhananda started the Gurukul at Haridwar in 1902 to impart एज्युकेशन इन द ट्रॅडिशनल फ्रेमवर्क. आता आपल्याला हे पाहायला मिळतं की हरिद्वार इथे त्यांनी काय केलं, एक गुरुकुल स्थापन केलं 1902 मध्ये. आणि त्या गुरुकुलामधून जो एज्युकेशन जो प्रोव्हाइड करणे आहे, ते एज्युकेशन त्यांनी ट्रॅडिशनल फ्रेमवर्क म्हणजे पारंपरिक जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन देण्याचं काम आपल्याला या जे हरिजन आपण काय म्हणू शकतो, हरिद्वार इथे स्थापन केलेलं त्यांनी त्या गुरुकुलामध्ये ते केल्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, द आर्य समाज वॉज एबल टू गिव्ह सेल्फ रिस्पेक्ट अँड सेल्फ कॉन्फिडन्स टू द हिंदुइझम विच फेल टू अंडरमाइन द मीट अँड सुपरिटी ऑफ द व्हाईट अँड द वेस्टर्न कल्चर. आता बघा, पाश्चिमात्य देशामध्ये आपल्याला माहिती आहे की काय होतं की तिथे समानता काही गोष्टी आहेत किंवा जे धर्म हे काही जाती भेदभाव वगैरे किंवा अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या. मग या इथे काय सांगितलेलं आहे यांनी की आपलं जो आर्य समाज आहे, आर्य समाज हा स्वतःच्या आत्मविश्वासाला आणि स्वतःच्या कॉन्फिडन्सला काय करत होता, प्रोत्साहन देत होता. आणि त्यामध्ये जे काही गोऱ्यावर्णीय लोक आहे किंवा जे काही पाश्चिमात्य कल्चर किंवा पाश्चिमात्य संस्कृती आहे त्या गोष्टीला काय करत होता, आपला देश एक सपोर्ट करत होता. तर त्यानंतर बघा, it is the zeal of the protected the Hindu society for the onslaught of the Christianity and Islam. The Samaj started the Shuddhikaran movement to reconvert people to Hindu who were to convert of the Christianity and Islam. They lead to the increased communication of the social life during the 1920 and later slow blow into communication political consumption. आता बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय सांगायचं आपल्याला की जो काही आर्य समाज आहे, हा आर्य समाजाने शुद्धीकरण चळवळ राबवली होती. आता शुद्धीकरण चळवळ म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं की ब्राह्मण जे कुटुंब आहे त्या ब्राह्मण म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की अनेक लोक काय करायचे, पूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण भारताचा इतिहास पाहिला, त्या भारताचा इतिहास पाहत असताना किंवा आपला अमेरिकेचा इतिहास असो किंवा इंग्लंडचा इतिहास असो, सोशल वर्कच्या उद्देशाने पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काय केलेलं आहे, इंग्लंडमध्ये कुठेतरी समाजकार्याचं जे बीज रोवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काय केलं की जे समाजामधील उच्चवर्णीय लोक आहे, ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो, की ब्राह्मण लोक तर आपल्याला बळी पडणार नाही हे त्यांना काय लागलं होतं, लक्षात आलं होतं. मग जे काही दलित आहे, ज्यांच्यावर अन्याय होत आहे, इतर कम्युनिटीकडून ज्यांच्यावर अन्याय होत आहे, जे अल्पसंख्याक आहे, यांना आपल्या याच्यामध्ये घेऊन काय करायचं, आपल्याला चेंज घडून आणणे गरजेचं होतं. म्हणून ख्रिश्चन मिशनऱ्यांचं जर इनडायरेक्टली जर मिनिंग आपण विचार घेतला तर डायरेक्ट जर असं कोणत्याही बुक्समध्ये रीड केलं तर आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी सोशल चेंज घडून आणण्यासाठी किंवा समाज सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऑब्व्हियसली ते केले की वेगवेगळे जे दलित कम्युनिटी असो किंवा इतर काही मागासलेले घटक आहे, दलित घटक आहे किंवा शूद्र घटक आहे, महिला आहे, यांच्यासाठी त्यांना हेल्थ काही प्रॉब्लेम असेल तर हेल्थ प्रॉब्लेमसाठी सपोर्ट करणं आहे, वेगवेगळे स्कूल काढणे आहे, नर्सिंगची काय करणे हे करणे, ह्या गोष्टी त्यांना काय मिळतं, पाहायला मिळतं. ओके, बोला ना मॅडम, काय कविता मॅडम काही प्रश्न आहे का? तुम्ही हँड रेस केलेला आहे. काही प्रॉब्लेम आहे का कविता मॅडम? आवाज वगैरे येत नाही आहे का?
आवाज वगैरे येत नसेल तर मेसेज टाईप करा. ओके, बघा आपण काय पाहत होतो, शुद्धीकरण चळवळ आपण पाहत होतो. तर शुद्धीकरण चळवळमध्ये आपल्याला हे सांगता येतं की शुद्ध करणे म्हणजे जे आता कृष्ण मिशन यांचं कामच होतं की ते काय करायचे, आपल्या धर्मातील लोकांना ते स्वतःचा धर्म एवढ्या यांनी सांगायचे, एवढ्या प्रभावितपणे सांगायचे की आपल्या जे काही दलित कम्युनिटी आहे किंवा मागासलेले घटक आहे, ऑब्विसली इकडल्या कम्युनिटीतून आपल्याला काय होत आहे, त्रास होत आहे. त्रास होतो म्हटल्यापेक्षा आपण एक दबावाखाली कुठेतरी वागत आहे. मग हे या धर्मात राहिल्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे की आपण ख्रिश्चन मिशनऱ्यामध्ये किंवा ख्रिश्चन धर्म आपण काय करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे, असं साहजिक त्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण व्हायची. मग तेव्हा आपल्याला लक्षात आलं की बाळशास्त्री जांभेकर असो किंवा मग आर्य समाजाचं कार्य असो, ठीक आहे, तुम्ही चुकून किंवा तुमच्यावर प्रेशर क्रिएट करून तुम्ही जरी परधर्मामध्ये गेलेले असेल, ते धर्म कोणताही असो, ख्रिश्चन धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, इतर कोणत्याही धर्मात असेल, जरी तुम्ही गेलेले असाल तरीही तुम्ही स्वधर्मात तुम्हाला जर आणायचं असेल तरीही स्वधर्मातील लोक मग मान्य करत नव्हते की कुठेतरी तू दुसऱ्या धर्मामध्ये गेलेला आहे. मग काय म्हणते, आपल्याकडे जे अस्पृश्यता पद्धत मान्य आहे किंवा शिवाशिव करणं पद्धत आहे, तर हे कुठेतरी चुकीचं आहे की तू त्या धर्मामध्ये गेलेला आहे, मग तुम्ही आमच्या धर्मामध्ये तू अशुद्ध झालेला आहे आणि अशुद्ध झालेला असल्यामुळे आम्ही तुला आमच्या कम्युनिटीमध्ये घेणार नाही, असं असायचं आधी. परंतु जे काही आर्य समाज असो किंवा बाळशास्त्री जांभेकरांचं आपल्याला शेषाद्री प्रकरण असो, यावरून ह्या गोष्टी लक्षात येतं की जरीही तुम्ही परधर्मात गेलेले आहे, त्या परधर्मातून आपल्या स्वधर्मात घेण्यासाठी त्यांनी काय केलेले आहे, शुद्धीकरण चळवळ तिथं राबवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला म्हणतात शुद्धीकरण चळवळ. आता बघा, आपण जे आता पाहिलं की दयानंद सरस्वती यांचं आपण कार्य पाहिलेलं आहे. आता त्यामध्ये आपण पाहत असताना तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 10 तत्व जे आहे, जो प्रिन्सिपल्स त्यांनी सांगितलेले आहे, ते प्रिन्सिपल्स तुम्ही ओव्हरलुक मी करून सांगते तुम्हाला. बघा, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आर्य समाजाचा मेन मोटो काय होता, तर आर्य समाज हा एकेश्वरवादी होता. एकेश्वरवादी असल्यामुळे मूर्तीपूजेला कुठेही त्यांना, म्हणजे मूर्तीपूजा म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की ते एकेश्वर, एकाच देवाला आपण काय करायचं, एकाच देवाची पूजा अर्चा करायची, एकाच देवाला काय करायचं, आपण खुश ठेवायचं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर आर्य समाजाचं वेदाला खूप महत्त्व द्यायचे की वेदाकडे परत चला. वेद हे काय आहे की देवाने लिहिलेले आहे आणि वेदामध्ये संपूर्ण जीवनाचं काय आपलं सार लपलेला आहे, ह्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहे, सांगितलेल्या आहेत. त्यानंतर सांगितलं की त्यांनी देव हे काय आहे, देव हा सर्व ओमनीपोटेंट आहे, म्हणजे सर्वत्र सर्व शक्तिमान आहे. सर्वत्र म्हणजे युनिवर्समध्ये संपूर्ण इकडे काय आहे, देवाचं अस्तित्व आहे, सर्व शक्तिमान देव आहे. त्यानंतर सर्व ज्ञानी हा देवामध्ये, सर्व देवाकडे काय आहे, सर्व ज्ञान आहे, म्हणजे ह्या गोष्टी आपल्या देवाकडे काय मिळतं, पाहायला मिळतं. असे त्यांचे काय तत्व आहे की आपण स्वार्थी भावनेने आपण समाजामध्ये कार्य करायला पाहिजे. आपल्याकडे जे असलेलं ज्ञान आहे ते आपण इतर धर्माला देणे, इतर धर्माला म्हटल्यापेक्षा आपण इतर कम्युनिटीला किंवा इतरांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातही कोणता स्वार्थ भावना न ठेवता आपण निस्वार्थ भावनेने देणे, ह्या गोष्टी करणं गरजेचं होतं. अशा गोष्टी काय सांगितलेल्या आहे, हे आर्य समाजाचे आपल्याला 10 प्रिन्सिपल आहे, त्यामध्ये ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपल्याला पाहता आणखी जे काही धर्माला प्रथम करायला पाहिजे, कारण वेद कोणी लिहिले आहे, तर वेद हे देवाने लिहिलेले आहे. त्याचं म्हणणं होतं, हे स्वामी दयानंद सरस्वती यांचं म्हणणं होतं. परंतु मग वेगवेगळे कॉन्ट्रोवर्सी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की महात्मा फुलेंनी काय म्हटलेलं आहे की महात्मा फुले म्हणतात की वेद ही काय आहे, अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे काय होतं, तर अपौरुषेय म्हणजेच वेद हे देवाने लिहिलेले नाही, असं कोणाचं म्हणणं आहे, ते एका माणसातूनच लिहिल्या गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. असं यामध्ये काय झालं, कॉन्ट्रोवर्सी झाले की दयानंद सरस्वती म्हणतात कुठेतरी वेद हे देवाने लिहिलेले आहे, आणि महात्मा फुलेंनी सांगलं, त्यांनी सिद्ध करून दाखवलं की वेद हे कोणत्याही देवाने लिहिलेले नसून ते एका व्यक्तीने, एका मानवानेच लिहिल्याचं आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं. अशा गोष्टी आपल्याला सांगता येतं. हे झालं आपलं स्वामी दयानंद सरस्वती बद्दल की नेमकं आपण त्यांचा इतिहास आपण पाहायला की नेमकी सुरुवात कशी झाली. त्यांचे कुटुंब हे ब्राह्मण कुटुंब असतं, त्यांच्यावर संपूर्ण रूढी प्रथा परंपरेचा वेगवेगळा पगडा आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यांनी घराचा त्याग केल्याच्या नंतर त्यांना एक विरजानंद गुरु 15 वर्षाच्या नंतर मिळाले. 15 वर्षाच्या नंतर मग गुरुची इच्छा होती की कुठेतरी त्यांना काय करायचं आहे, जे काही गुरु दक्षिणेच्या उद्देशाने त्यांच्याकडे मागणी केली. कोणाला, तर स्वामी दयानंद सरस्वतींना म्हटलं की तुम्ही एकच काम करा की समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट विधी प्रथा परंपरा निर्मूलन करण्यासाठी तुम्ही काय करा, तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्ही झोपून टाका. मग ही गुरुदक्षिणा त्यांनी स्वीकारली आणि संपूर्ण आपलं जीवन हे काय केलं, समाजासाठी त्यांनी व्यतीत केल्याचं आपल्याला पाहायला
मिळतं. मग त्यांचं आर्य समाजाचं कार्य असो किंवा मग वैदिक जे काही वेदाकडे परत चला ही एक चळवळ असो, शुद्धीकरण चळवळ असो, ह्या गोष्टी आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं. आणि हे काम करत असतानाच म्हणजेच धार्मिक सुधारणा असो, सोबतच त्यांनी सामाजिक जे काही अनुष्ठित रूढी प्रथा परंपरा यावरही त्यांनी फोकस केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इव्हन त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचंही काय काम केलेलं आहे. आता आपण पाहिलं की जसं हरिद्वार इथे त्यांनी काय केलेलं आहे, गुरुकुल स्थापन केलेलं आहे. सोबतच त्यांनी 1886 मध्ये दयानंद अँग्लो स्कूलची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे, की या माध्यमातून त्यांना काय करायचं होतं, शैक्षणिक जनजागृती सुद्धा घडवून आणायची होती. म्हणजे जर आपण आपल्या समाजाचे अँगल चेक केले तर सामाजिक अँगल असो, धार्मिक अँगल असो किंवा मग त्याला धार्मिक अँगल असो किंवा मग राजकीय अँगल असो किंवा इतरही काही जे अँगल असेल त्या अँगलनी एक सामाजिक अँगल किंवा सामाजिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने दयानंद सरस्वतींनी काय केलेलं आहे, काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण बघूया की ज्योतिबा फुले सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला 1 तास किंवा म्हणू शकतो आपण संपूर्ण हे काय करू शकतो, कमी पडू शकतो. तर ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि पेपरला प्रत्येक विचारल्या जातं त्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला काय करणार आहे, महात्मा ज्योतिबा फुले बद्दल सांगणार आहे. बघा महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांचा जन्म पाहत असताना आपल्याला एक म्हणजे यांचं नाव जे आहे आधी गोरे होतं. महात्मा फुले जे आता नाव पडलेलं आहे ते जे आहे एक आपल्याला पाहता येतं की कुठेतरी फुल्यांचा व्यवसाय करत असल्यामुळे, बागायतदार असल्यामुळे, फुलाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे यांचं नाव काय झालेलं आहे, फुले झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आधी काय होतं यांचं नाव गोरे होतं. आता बघा Jyotiba Phule was born on 11 April 1827. He belonged to the Madi communities and organized a powerful movement against upper caste domination and Brahminical society. आता ज्योतिबा फुलेंचं काय होतं की समाजामध्ये असणारी जे काही कास्ट पद्धत आहे कास्ट पद्धतीला काय करायचं आहे, आपल्याला समाजामधून काढून टाकायचं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा महात्मा फुलेंबद्दल मी तुम्हाला जे सांगते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काय करा, नोटबुकमध्ये ज्याची क्रोनॉलॉजी आहे ती क्रोनॉलॉजी लिहून घ्या. अनेकदा काय केलं जातं, एक समाजसुधारक म्हणून महत्वाचा रोल असल्यामुळे यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि सोबतच अनेक वेळा पेपरला प्रत्येक कोणतीही एक्झाम असो यांच्याबद्दल काय असतं प्रश्न असतात, की जसं आपल्याला माहिती आहे की शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊन आपल्याला महाराष्ट्र चळवळ काय करत आहे, काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आपल्याला काम पाहायला मिळतं. म्हणून आपण महात्मा फुले यांचं कार्य काय करूया, बघूया. महात्मा फुलेंचं कार्य पाहत असताना 1827 मध्ये काय झाला यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1890 मध्ये काय झालेला आहे, यांचा मृत्यू झालेला आहे. हे पाहत असताना आधी आपण वेगवेगळ्या आस्पेक्टना आपण प्रत्येक शोधक नगरसेवक म्हणून सुद्धा होते. नगरसेवक त्यानंतर 1876 ते 1882 या कालावधीमध्ये ते काय होते, नगरसेवक. ते एक साहित्यिक होते.
साहित्यिक होते. त्यानंतर ते एक इतिहासकार होते. त्यानंतर आपल्याला पाहता येतं की की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही रोल आहे ते रोल प्ले करत असताना त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या अस्पृश्यतेचा अस्पृश्यता किंवा शूद्रांचा उद्धार करण्यासाठी घेतलेली चळवळ असते. स्त्री मुक्तीचे कार्य करणे, स्त्री मुक्तीचे कार्य शूद्र आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर विविध अनिष्ट प्रथा आहे. अनिष्ट प्रथा, विविध अनिष्ट प्रथा विरुद्ध कार्य. तर बघा, हे कार्य पाहत असताना आपल्याला पाहायचे आहे की नेमकं यांनी काय केलेलं आहे. आता महात्मा फुले यांचं अस्पृश्यंताबद्दल जर आपल्याला चळवळी पाहायचा असेल तर अस्पृश्यांच्या 1852 मध्ये सर्वप्रथम काय केलेलं आहे, वेताळ पेठेमध्ये वेताळपेठ आपल्या पुण्यामध्ये वेताळपेठमध्ये सर्वप्रथम 1852 मध्ये अस्पृश्यासाठी पहिली काय केलेली आहे, त्यांनी शाळा उघडलेली आहे. काही काही बुक्समध्ये 1852 दिलेलं आहे आणि काही काही बुक्समध्ये 1851 दिलेलं आहे. आता प्रश्न कशा पद्धतीने येतो ते तुम्ही त्यावर काय करायला पाहिजे, ते सॉल्व करायला पाहिजे. शाळा इयरला काय झालेलं आहे, त्यांनी 1852 मध्ये 1851 मध्ये आणि 1858 मध्ये त्या 3 इयर मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर वेताळ पेठेमध्ये असो किंवा गंज पेठेमध्ये असो यांनी जे काही अस्पृश्य आहे ज्यांना कुठेतरी समाजामध्ये चुकीची वागणूक केली जात होती, एक व्यक्ती म्हणून त्यांना स्वीकार त्यांचा केला जात नव्हता, अशा काळामध्ये महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे, तर अस्पृश्यासाठी शाळा काढून त्यांनाही समाजामध्ये काय दिलं पाहिजे, एक मानवतेची वागणूक दिली पाहिजे, यासाठी त्यांनी चळवळी यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे महार मातंग समाजाचे जे चळवळी किंवा महार मातंग समाजाच्या जे वेगवेगळ्या शाळा आहे हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. हे जेव्हा शाळा स्थापन करत असताना त्यांनी आपल्या कार्यामध्ये त्यांना अनेक लोकांनी काय केलेलं आहे, सहभागी करून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या शाळेमध्ये मग वेगवेगळे शिक्षक निवडत असताना त्यांनी त्याच कम्युनिटीचे म्हणजे जसे की गणू मांग आहे किंवा जे चांभार आहे, गणेश चांभार आहे, यांच्या हे जे काही शिक्षक आहे या शिक्षकाच्या माध्यमातूनच त्यांना काय केलं जात होतं, शिक्षण प्रोव्हाइड केल्या जात होते, की जेणेकरून त्यांच्या आपल्या कम्युनिटीचे प्रॉब्लेम आपल्याला चांगल्या पद्धतीचे माहीत असतात. आणि ऑब्विसली अस्पृश्याच्या जर शाळेवर आपण ब्राह्मण कुटुंबामध्ये किंवा ब्राह्मण जर शिक्षक आपण ठेवत असेल तर तिथेही काय होऊ शकतं की कास्टिझम होऊ शकतं, कुठेतरी त्या व्यक्तीला चुकीची वागणूक, त्या विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक दिल्या जाऊ शकतं. महात्मा फुलेंचं ठोस म्हणणं होतं की जेही अस्पृश्यांच्या शाळा असेल त्या अस्पृश्यांच्या शाळामध्ये महार मातंगांचेच लोक काय करणार, एज्युकेशन देणार, महार मातंगांचे शिक्षक तिथं काय असणार, अवेलेबल असणार. तिथं ब्राह्मण लोकांना तिथं काही तिथं म्हणजे परफॉर्मन्स त्यांना दाखवता येणार नाही किंवा ब्राह्मण कुटुंबातील जे काही शिक्षक आहेत त्यांना तिथं सहभाग घेता येणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे अस्पृश्याच्या चळवळीमध्ये किंवा अस्पृश्यांना एक व्यक्ती म्हणून समाजामध्ये मान्यता मिळवण्यासाठी महात्मा फुले यांचं कार्य काय आहे, मोठ्या पद्धतीचं आहे. मग यांच्या कार्यामध्ये अनेक लोकांनी सपोर्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतं. की लहुजी साळवे आहे, या लहुजी साळवेंबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. बघा आपण तेव्हा लहुजी साळवे म्हणून काय आहे, एक चौक पण आहे, म्हणजे एक चौक म्हणू शकतो आपण. किंवा लहुजी साळवे एक तालीम पद्धतीतले होते की त्यामध्ये एक समाज सुधारक म्हणून त्यांचं पण कार्य काय आहे, महत्वाचं आहे. मग आपण आता जरी महात्मा फुले यांच्याबद्दल डिस्कस करत असेल तरीही आपण काय करू की जेही दलित समुदायामध्ये वेगवेगळे लोक आलेले आहेत किंवा दलित असून सुद्धा त्यांनी काय केलेले आहे, समाज सुधारणा म्हणून आणलेले आहेत, त्यांचीही आपण काय करणार आहे, इन डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहे. जसं तानुबाई बिर्जे आहे. आता तानुबाई बिर्जे कोण होती तुम्हाला माहिती आहे का? आहे का कोणाला माहिती? स्टुडंट बघा, तानुबाई बिर्जे हा
आपल्या लहुजी साळवे यांची काय होती, पुतणी होती. ओके. आता तानुबाई बिर्जे असतो, तानुबाई बिर्जे ह्या आपल्याला यांच्या पुतणी पाहायला मिळतात. आता तानुबाई बिर्जे यांनी जेव्हा त्यांचं माझ्या आयुष्यातील पहिलं पान हे त्यांनी लिहिलेला एक काय आहे, निबंध आहे. आणि हा निबंध त्यांनी हंटर आयोगासमोर किंवा मोठ्या मोठ्या व्यक्तीसमोर प्रेझेंट करण्याचं काय केलेलं आहे, काम केलं की आमचं अस्तित्व समाजामध्ये काय आहे ते तुम्ही आम्हाला काय करा, सांगा. म्हणजे माझ्या आयुष्यातील किंवा आमच्या आयुष्यातील हे पहिलं पान हे निबंध लिहून त्यांनी अनेक लोकांना काय केलेलं आहे, जागृत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे तानुबाई बिर्जे. तानुबाई बिर्जे कोण होत्या, तर हा एक दलित कम्युनिटीमधील जे आपण वस्ताद लहुजी साळवे म्हणतो यांची काय पुतणी होत्या, तानुबाई बिर्जे. म्हणजेच यांनी पण एक काय केलेलं आहे, महत्त्वपूर्ण काम आपल्या यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आपल्याला. तानुबाई बिर्जे बद्दल पाहायचं असेल तर त्यांनी जे माझ्या आयुष्यातील जे पान आहे ते तुम्ही लिहू शकता. आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांनी आपलं जे दिनबंधू नावाचं सत्यशोधक समाजाचं काय होतं, वृत्तपत्र होतं, दिनबंधू. तर दिनबंधू हे जे सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र होतं, या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, संपादकीय म्हणून सुद्धा काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. की जेव्हा 1890 मध्ये काय म्हणू शकतो आपण, त्याच्या आधी पण नारायण मेघाजी लोखंडे आहेत, नारायण मेघाजी लोखंडेनं कुठेतरी एज्युकेशन याच्यामध्ये काय केलं तर खंड पडला. कशामध्ये, तर दिनबंधू वृत्तपत्र चालवण्यामध्ये त्यांना पैशाची कुठेतरी कमतरता भासली आणि त्यामुळे दिनबंधू पत्राचं काम नारायण मेघाजी लोखंडेवरून कोणाकडे आलं, तर वासुदेव बिर्जे यांच्याकडे आलं. आणि वासुदेव बिर्जे नंतर तानुबाई बिर्जे यांनी काय केलेलं आहे, आपलं दिनबंधू वृत्तपत्र त्यांनी संपादिका म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यामध्ये काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, हे झालं अस्पृश्यच्या चळवळी. आता जे काही आपण आहे लहुजी वस्ताद साळवे, तर लहुजी वस्ताद साळवे काय होते, एक यांच्या याच्यामध्ये पण येसकर महार असो किंवा इतरही काही कम्युनिटीमधले लोक किंवा नारायण मेघाजी लोखंडे असो, अजून आपण म्हणजे उमाजी नाईक असो, वासुदेव बळवंत फडके असो, महात्मा फुले असो, लोकमान्य टिळक असो, टिळक नाही आगरकर असो, किंवा इतर जे काही लोक आहे जे समाजामध्ये घेऊन गेलेले आहेत, त्या सर्व लोकांनी जे काही आपले लहुजी साळवे आहे, या लहुजी साळवेंच्या काय तालिमीमध्ये काम केल्याचं किंवा त्या तालिमीमधून एज्युकेशन घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. की तालिमीमध्ये काय एज्युकेशन दिलं जात होतं, की तो आता असा प्रश्न विचारला जातात बरं एक्झाममध्ये, मी जरी सहज बोलून जात असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट काय करा, तुमच्या डोक्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक गोष्ट हे काय करा, नोट डाऊन करत चला. आता असा पण प्रश्न काय झालेला आहे, सरळ सेवेला विचारून झालेला आहे, तर आपल्याही एक्झामला विचारायला काय हरकत आहे, कारण ते एक समाज सुधारक म्हणून म्हणू शकतो आपण, किंवा समाजामध्ये जी रूढी प्रथा परंपरा आहे चेंजेस करण्याचं काम आपल्याला लहुजी साळवेंनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता लहुजी साळवे आपण महात्मा फुले हा टॉपिक पाहत आहे, परंतु लहुजी साळवे पाहणं त्यांच्या निगडीत असल्यामुळे ते पाहणं काय आहे, गरजेचं आहे. आता बघा, यामध्ये आपण सांगू शकतो की लहुजी साळवेंचं काम आपल्याला तोफ वगळता तोफीचं जे आहे एज्युकेशन प्रोव्हाइड त्यांच्या तालीममध्ये केल्या जात नव्हतं, तर बाकी संपूर्ण एज्युकेशन, बंदूक कशी चालवायची किंवा ते हे कसं चालवायचं, ह्या संपूर्ण गोष्टीचं काय केलं जातं, तिथं नॉलेज प्रोव्हाइड केल्या जात होतं. आणि त्या तालिमीमधून एज्युकेशन घेऊन आपल्या समाजामधील जे समाज सुधारक आहे, जे महात्मा फुले असो, आपण काय म्हणू शकतो, त्याला वासुदेव बळवंत फडके असो, किंवा मग जे काही उमाजी नाईक असो, गोपाळमय सागरकर असो, किंवा इतरही जे काही लोक आहेत. आता त्यानंतर आपल्याला सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं जर काम कुठे असेल तर यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांनी काय केलं होतं, तर सावित्री फुले यांना काय केलं होतं, एक मुलगी मानलेलं होतं, बरोबर. आणि मुलगी मानलेलं असल्यामुळे जेव्हा समाजामधून सावित्रीबाई फुले काय करत जात, एज्युकेशन म्हणजे जे शिक्षण देण्यासाठी जात होत्या, तेव्हा समाजातील अनेक लोकांनी काय केलं होतं, त्यांच्या कानावर त्यांचं कान अक्षरशः एक दिवस असं झालं होतं की त्यांच्या कानावर काय केलं होतं, दगड मारण्यात आला होता आणि त्या कानातून काय रक्त जात होतं. मग ही गोष्ट जेव्हा आपल्या वडिलांना, म्हणजे मानलेले जे वडील म्हणू शकतो आपण, जे लहुजी साळवे आहे, या लहुजी साळव्यांना जेव्हा माहिती झालं, तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या रक्षणासाठी येसकर जे महार आहे, येसकर ब्राह्मण महार कसे राहायचे, तर एक धडधाकट राहायचे की जेणेकरून
एक त्यांची पर्सनॅलिटी तशी होती आणि त्यांची पर्सनॅलिटी तशी असल्यामुळे अनेक लोक समाजामधील त्यांना काय करायचे, घाबरायचे. कारण की ऑब्व्हियसली तालिमीमधून एज्युकेशन घेऊन आलेले म्हटल्यानंतर त्यांच्याकडे काय होते, पॉवरफुल त्यांच्याकडे एक शक्ती आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून समाजातील लोक त्यांना काय करायचे, घाबरत जायचे. आणि जेव्हा ही बातमी कोणती तर लहुजी साळवेंच्या कानावर पडले की महिलांच्या एज्युकेशनसाठी जेव्हा सावित्रीबाई फुले कुठेतरी बाहेर पडत आहे आणि यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे, मग माझ्या मुलीवर कुठेतरी अन्याय अत्याचार होत आहे, त्या गोष्टी सहन झाल्या नाही. त्यांनी 200 किंवा 100-200च्या याच्यामध्ये काय केलं, त्यांनी लोक पाठवले आणि रस्त्यावर लोक पाठवून त्यांनी काय केलं आहे, महिलांचं सावित्रीबाई फुलेंचं संरक्षण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. असं आपल्याला काम जे लहुजी साळवे आहे ओके त्यांचं पण काय केलेलं आहे, काम सांगितलेलं आहे. तालीम चालायची सावित्रीबाई फुलेंच्या एज्युकेशनमध्ये त्यांचं महत्त्वाचे किंवा महात्मा फुलेंसोबत त्यांचे जवळचे संबंध आपल्याला पाहायला बघा. सत्यशोधक चळवळ आपल्याला 1873 मध्ये पाहायला मिळतं. तर जी आहे सत्यशोधक चळवळ पुणेमध्ये सत्याच्या आधारावर किंवा सत्याचा शोध घेण्यावर आपली काय आहे, चळवळ आहे. की नेमकं ईश्वर काय आहे, एक आहे आणि ईश्वर एक म्हणून आपण सर्वजण काय आहे, एकच ईश्वराचे काय आहे, लेकर आहे, असं त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलं आहे. तर सत्याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपण मूर्तीपूजा मान्य न करता आपण एकेश्वरवादाला कुठेतरी आपण मान्यता दिली पाहिजे. आपण एकच हे करायला पाहिजे आणि सत्य जे धर्म आहे त्यात आपण काय केलेला पाहिजे, मानायला पाहिजे. आणि सत्यशोधक समाजाचं आणखी एक म्हणणं होतं की सत्य जे आहे, देव हा काय आहे, निर्मिक आहे. प्रत्येक गोष्टीचं काय म्हणू शकतो आपण, म्हणजे त्याला आकार उकार असं काही नाही. म्हणून आपण जे काही जे काही वेगवेगळ्या मूर्ती आपण बनवतो, जे वेगवेगळे काही आपण फोटोज वगैरे बनवतो, ह्या फोटोज एखाद्या देवाला फ्रेम करणं, एखाद्या देवाला त्याची मूर्ती बनवणं आहे हे निर्विकार आहे. निर्विक म्हणजे हा शब्द हवा की निर्विकार म्हणजेच कोणताही आकार देवाला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. हे आपल्याला सत्यशोधक चळवळीचं मग काम पाहत असताना सत्यशोधक तुम्हाला विचारू शकतो की सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र कोणतं होतं. तर महात्मा फुलेंना वृत्तपत्रामध्ये काही इंटरेस्ट होता की आपण वृत्तपत्रामध्ये एखादी इन्फॉर्मेशन द्यावी किंवा त्याबद्दल हे करावं असं काही नव्हतं. पण अनेक लोकांच्या सांगण्यामुळे महात्मा फुलेंनी काय केलेलं आहे, या सत्यशोधक चळवळीचं दिनबंधू वृत्तपत्र काढण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. दिनबंधू वृत्तपत्राचा कार्यकाळ चालत असताना सुरुवातीला एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आठवते की कोण चालवत, परंतु त्यानंतर जे एक व्यक्ती आहे मी तुम्हाला उद्या सांगेन. दुसरे जे आहे नामदार लोखंडे आहे, म्हणजेच नाम जोशी आपण म्हणतो त्यांना, जे काय आहे तर कामगार चळवळीचे जनक आपण त्यांना म्हणतो. यांचे कार्य मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हे पण एक काय आहे, माडी कम्युनिटीमधून सुद्धा काय ते बिलॉंग करत होते. म्हणजे आपण कास्ट लिहिण्याचा आपला असा काही उद्देश नाही आहे, पण ते तुम्हाला माहिती असावं यासाठी मी सांगत आहे. आता बघा, नाम लोखंडे नंतर वासुदेव बिरजे आहे, यांनी दिनबंधू वृत्तपत्राचं काय केलेलं आहे, संपादक पद घेतलेलं आहे. आणि वासुदेव बिरजे नंतर मग तानुबाई बिरजे आहे. तानुबाई बिरजे म्हणजेच ज्या लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी, यांनी काय केलेलं आहे, कार्य सांभाळलेले आहे. हे दिनबंधू वृत्तपत्राचं आपल्याला क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची आहे की कोणानंतर कोणी सांभाळलेलं आहे. आता सत्यशोधक समाजाच्या दर रविवारी, हे लक्षात ठेवा तुम्ही, दर रविवारी काय तर करायच्या, त्यांच्या सभा किंवा एक प्रार्थना सभा जे आपण पाहायला आहे की ब्राह्मण समाजाची दर शनिवारी काय चालायची, मीटिंग व्हायची किंवा त्या अंतर्गत तिथं कार्य चालायचे, एक प्रार्थना त्या अंतर्गत व्हायची. तर तशाच पद्धतीचं सत्यशोधक समाजातील अनेक लोक काय होते, रविवारची सुट्टी असल्यामुळे तिथं एकत्र येत होते. आता रविवारची सुट्टी कधीपासून झाली तुम्हाला माहिती असेल, ते आपण म्हणू शकतो 1890 मध्ये जो गोवालिया टँक आहे, त्या गोवालिया टँकमध्ये 10,000 लोक काय झाले, एकत्र आले आणि 10,000 लोकांनी एकत्र आले. आणि हे लोक कोणाच्या म्हणण्यानुसार एकत्र आले होते, तर जे नारायण मेघाजी लोखंडे आहे, हे नारायण मेघाजी लोखंडे त्यांना ते पण एक काय होते, कामगार होते. ते स्वतः कामगार असल्यामुळे त्यांना कामगारांच्या श्रमिकांच्या प्रत्येक बाजूची प्रत्येक गोष्टीची त्यांना काय होती, जाणीव होती. त्याची झळ प्रत्येक कामगारांवर कशा पद्धतीने अन्याय केला जातं त्याची झळ स्वतः आपण म्हणू शकतो नाम लोखंडे यांच्यावर झालेली होती, नारायण मेघाजी लोखंडे. म्हणून त्यांनी सांगितलं की कुठेतरी आपण वेगवेगळे कायदे जे आणलेले आहेत, जे 1881चा जो कायदा आहे, जो अबूट नॉट यांच्या अंतर्गत आणलेला आहे, तो कामगार कायदा आहे. 1891ला आणलेला वेगळा कायदा आहे, अशा 1948ला आणलेला कायदा आहे. या प्रत्येक कायद्यामध्ये
त्यामध्ये सुधारणा होत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. महिलांचे कामाचे तास कमी करण्यात यावे, श्रमिक लोकांना कुठेतरी काही अर्धा रेस्ट आपण त्यांना द्यायला पाहिजे. त्यानंतर तिथं कामगार कल्याण नेमायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या नारायण मेघजी लोखंडे असो किंवा इतरही लोकांचं आपल्याला काय मिळतं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. मग जे काही गोवालिया टँक आहे मुंबईमधलं यामध्ये 10,000 लोकांना काय झालं एकत्र आले आणि 10,000 लोक एकत्र येऊन आपल्याला पाहायला मिळतं की तिथं काय करण्यात आलं, तिथं आपली मागणी करण्यात आली की आपल्याला काय मिळतं तर 1890 मध्ये रविवारची सुट्टी आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान कोणाचं आहे तर नारायण मेघजी आपल्याला पाहायला. म्हणूनच रविवार हा दिवस आपल्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा काय दिसतं ह्या गोष्टी म्हणजे त्यांच्या चळवळी त्यांच्या प्रार्थना त्या अंतर्गत पाहायला मिळतात. ही झाली सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज कोणी केलेली आहे हे आपण आता पाहिलेलं. आता बघा नगरसेवक. आता आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात की ठीक आहे महात्मा फुलेंनी सामाजिक बाबीतून काम केलेलं आहे. समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे, पुनर्विवाहासारखी पद्धत असो म्हणजे बालविवाहासारखी पद्धत असो किंवा वेगवेगळ्या केशवपणासारखी पद्धत असो, अस्पृश्यता अनिष्ट प्रथाला काय केलेलं आहे टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. हे ऑल इंडियामधील ऑल महाराष्ट्रामधील सर्व लोकांना काय असतं माहिती असतं. पण कुठेतरी आपले जे महात्मा फुले आहे यांनी एक नगरसेवक एक राजकीय क्षेत्रातही त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. त्यांचं एक जे काही व्यावसायिक म्हणून आहे ते व्यावसायिक क्षेत्रातही त्यांचं योगदान होतं. ते एक बागायतदार होते, ते एक व्यावसायिक होते किंवा ते एक इतिहासकार होते. ह्या गोष्टी माहिती असणं म्हणजे बऱ्याच लोकांना काय नसतं माहिती नसतं. हे आस्पेक्ट माहिती असणे सुद्धा काय आपल्याला गरजेचं आहे. पण हे आस्पेक्ट माहीत असताना आपण बघूया की नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी 1876 ते 1882 मध्ये पुणे येथे काय होते ते नगरसेवक होते. मग हे पुणेमध्ये नगरसेवक असताना यामध्ये जे काही वेगवेगळ्या चेंजेस घडून आणणे आहे किंवा 1882 त्यांनी हंटर कमिशन सोबत काय दिले होते साक्ष दिले होते. मग आज प्रश्न विचारतो हंटर कमिशन सोबत कोणी कोणी साक्ष दिलेले होते आपल्याला काय असायला पाहिजे माहिती असायला पाहिजे नेमकी कोणी साक्ष दिलेले आहे. तर त्यामध्ये पंडिता रमाबाई असो, सर सय्यद अहमद खान असो आणि एक महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय दिलेलं आहे हंटर कमिशन सोबत 1882 मध्ये आलेलं हंटर कमिशन. बरोबर. तर हंटर कमिशनवर साक्ष देत असताना त्यांनी सांगितलं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं अशी मागणी फुले यांनी हंटर कमिशन केलेली आहे. बरोबर आहे. त्याच काळामध्ये 1876 ते 1882 या काळामध्ये काय होते ते एक सत्यशोधक समाजामध्ये किंवा पुण्यामधील नगरसेवक आपल्याला ते पाहायला मिळतं. मग हंटर कमिशन सोबत त्यांनी मागणी केली आणि हे आपण आपल्याला गोष्टी माहिती पडतात की यांच्या कार्यामुळे आपला इथं पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की शनिवारवाडा आहे तिथे तुळशी बाग आहे. बरोबर आहे. तर तुळशी बागच्या साईडलाच काय आहे एक विश्राम बागवाडा आहे. आता विश्राम बागवाड्यामध्ये आपल्या जे महात्मा फुले आहे महात्मा फुलेंनी अनेक कार्य केलेलं आहे. जसे की शैक्षणिक कार्य केलेले आहे आणि त्यातही स्त्री शिक्षण उद्धारासाठी कार्य केलेलं असल्यामुळे त्यांना काय करण्यात आलं तर त्यांना विश्राम बागवाड्यामध्ये मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा काय केलेला आहे सन्मान केलेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला काय मिळतं पाहायला मिळतं. हे पण तुम्ही काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा म्हणजेच यांनी चांगलं कार्य केल्यामुळे यांना ह्या गोष्टी मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा नंतर मी हे पण सांगतो मला की बघा यांना जे महात्माजी पदवी आहे यांचं महात्मा नाव नाही आहे. यांचं नाव काय आहे ज्योतिबा फुले, ज्योतिबा गोविंदराव फुले पूर्ण नाव आहे. आणि त्यांच्या आईचं नाव काय होतं चिमणाबाई होतं. परंतु सगुणाबाई ही त्यांची काय आहे आत्या आहे. पण त्यांच्या आईचं जे डेथ आहे त्यांच्या आईची डेथ लगेच जन्मल्यानंतर काही दिवसानंतर झाल्यामुळे त्यांचा जो सांभाळ आहे गोविंदरावांनी मानलेली जी बहीण होती जी सगुणाबाई होती त्या सगुणाबाई म्हणजेच ज्योतिबा फुलेंची काय होती ती आत्या होती. त्या आत्याने काय केलेलं आहे त्यांचा सांभाळ केलेला आहे. मग आपल्याला माहिती पडतं की आपल्या आईचं आपल्या बाळाला घडवण्यामध्ये किंवा त्यांच्यावर संस्कार करण्यामध्ये काय असतं मोलाचं योगदान असतं. कॉन्ट्रीब्युशन एक मोलाचं असतं हे आपल्याला पाहायला मिळतं. की जसं शिवाजी महाराजांचं आपल्याला मिळतं की शिवाजी महाराज घडण्यामध्ये शिवाजी महाराज एक स्त्रीकडे एका परस्त्रीकडे पाहत असताना एक आई समान पाहण्याची वृत्ती असो किंवा राजकीय धडे असो किंवा जो आपण समाजामध्ये राहत असताना जो राजकीय हेतू न ठेवता आपण समाजाच्या हिताने कुठेतरी काय करणे म्हणजेच राज्यकर्ता न होता आपण समाजकर्ता कशा पद्धतीने होऊ शकतो त्या संपूर्ण गोष्टीचे धडे जर शिवाजी महाराजांवर कोणामुळे घडले असेल तर ते आहे आपली राष्ट्रमाता जिजाबाई.
मग त्याच पद्धतीनं सगुणाबाईंचं पण सुद्धा महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये त्यांच्या या सामाजिक चळवळीमध्ये असो किंवा त्यांच्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा काढून टाकण्यामध्ये असो, यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान कोणाचं आहे तर सगुणाबाई. म्हणजेच एक आपली आई आपल्या बाळाला कशी धडे देणार, आपले संस्कार कसे टाकणार, या संस्कारावर सुद्धा काय असतं बाळाचे आपल्याला पाय पाळण्यात दिसतात, ह्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. मग ह्या गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहे. आणि हे जे काही संस्कार आहे, संस्कार पाहत असताना मी तुम्हाला सांगणार होती की महात्मा ज्योतिबा फुलेंचं म्हणजेच जे काही ज्योतिबा गोविंदराव फुले हे त्यांचं पूर्ण नाव. त्यानंतर 1888 मध्ये त्यांना मुंबईमध्ये भाईखेडा नावाचं एक काय आहे ठिकाण आहे, इथे एक सभा भरलेली होती आणि अनेक लोक काय होते या सभेला हजर होते. त्या हजर असलेल्यापैकी अनेक लोकांनी काय केलेलं आहे, त्यापैकी राव बहादूर, हे लिहून घ्या तुमच्या याच्यामध्ये, राव बहादूर वडेकर. प्रश्न येतात बरं असे, एका वाक्यात पण येतात. कोणतीही एक्झाम असो, आपल्याला सगळ्याच याच्यातून काय करायचं, सगळ्यात ऍस्पेक्टनं आपल्याला माहिती असणं काय असतं गरजेचं असतं. मग बघा 1888 मध्ये मुंबई भाईखेडा येथे अनेक लोकांच्या सहभागाने एक रावसाहेब वडेकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना काय दिलेली आहे, महात्मा ही पदवी 1888 मध्ये प्रदान करण्यात आलेली आहे. कारण की तुम्ही काय केलेलं आहे, समाजामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे, समाजामध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे आणि खरंच तुमचं कार्य हे काय आहे, एक मौल्यवान आहे हे आपल्याला सांगायचं होतं. म्हणून त्यांना काय दिलेलं आहे, ही पदवी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यामध्ये आपल्याला आपण सांगू शकतो की हे पाहत असताना आपल्या समाजामध्ये ही पदवी देत असताना खूप विचारपूर्वक दिली जातं महात्मा ही पदवी, बरोबर. तर आपल्या समाजामध्ये केवळ 3 महात्मे होऊन गेलेले आहेत. 3 महात्मे तुम्हाला माहिती आहे का, कोण कोण आहे तर सांगा बरं. समाजामध्ये किती झालेले आहे, 3 महात्मे झालेले आहे. त्या 3 महात्म्यापैकी एक मिनिट, बघा समोर सांगते मी तुम्हाला. तीन महात्म्याबद्दल कोणाला माहिती असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका बरं. 3 महात्मे होऊन गेलेले आहेत. त्या 3 महात्म्यापैकी एक महात्मा तर आपल्याला माहिती आहे, फुले. सांगण्याचा प्रयत्न करा. महात्मा फुले. दोन कोण आहे, दुसरे पण माहिती असेल तुम्हाला, महात्मा गांधी. फक्त तिसरे माहिती नसेल किंवा माहिती असेल तरी वेळेवर आठवत नसेल. त्यामध्ये कोण आहे, महात्मा बसवेश्वर. ही 3च लोक काय झालेले आहे आपल्या इथं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये महात्मा यांना पदवी मिळालेली आहे. म्हणजे पदवी देताना खूप याने दिल्या जातं किंवा अनेक लोकांच्या सहभागाने दिल्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये कार्य करत असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता बघा ह्या गोष्टी पाहत असतानाच आपण एक नगरसेवक म्हणून आपण काय केलेला आहे, महात्मा फुले यांचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे. आता आपण साहित्य म्हणून पाहत असताना एक साहित्यिक होते, बरोबर आहे. तर साहित्यिक असताना त्यांनी वेगवेगळ्या साहित्याचं काय केलेलं आहे, लेखन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये बघा तृतीय रत्न हे त्यांनी लिहिलेलं काय आहे, तृतीय रत्न हे लिहिलेलं त्यांनी एक पुस्तक आहे, जे 1855 मध्ये त्यांनी काय केलं होतं, लिखाण केलेलं होतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात जे आहे त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सर्वप्रथम आता बरेच दिवस झालेले होते. आज 1600च्या काळामध्ये काय झालं होतं, 1630 ते 1680 हा कार्यकाळ कोणाचा आहे तर शिवाजी महाराजांचा. 1630ला कुठेतरी जन्म झाला आणि 1680ला काय झाली, त्यांची डेथ झाली. मग एवढ्या काळापासून समाजावर विसर पडला होता की शिवाजी महाराज होते आणि शिवाजी महाराज एक उत्तम राज्यकर्ते होते. अशा गोष्टीचा काय झालं होतं, समाजावर विसर पडला होता. हा विसर पडलेला असल्यामुळे समाजामध्ये कुठेतरी त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन समाजाला माहिती करून देणं, समाजाला एक राज्यकर्ता व्यक्ती होता आणि एक चांगल्या पद्धतीने उत्तम राज्यकर्ता व्यक्ती होता हे माहिती करून देणं गरजेचं होतं. म्हणून यावेळेस
जे आपले महात्मा फुले आहे, या महात्मा फुलेंनी काय केलं तर शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यामध्ये महात्मा फुले यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणजे त्या समाधीचं त्यांनी शोधून काढल्यानंतर सर्वप्रथम जर तुम्हाला प्रश्न आला की महात्मा शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ही समाधी कोणी शोधून काढली, तर त्याचं उत्तर काय आहे, तर त्याचं उत्तर आहे महात्मा फुले. तर हे महात्मा फुलेंनी शोधून काढलं आणि त्यानंतर त्याचं काय केलं आहे, त्यांनी जे उत्तर केलेलं आपल्याला पाहायला समाजाला आणखी दिलं, आणखी माहिती करून दिलं की शिवाजी महाराज नावाचे एक व्यक्ती चांगल्या पद्धतीने आपल्या इथं काय करत होते, कार्य करत होते आणि एक उत्तम राज्यकर्ते म्हणून त्यांचं एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा तृतीयरत्न झाल्याच्या नंतर त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिले, वेगवेगळे पोवाडे लिहिले, पोवाडे शिवाजी महाराजांबद्दल. त्यानंतर शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ तुम्हाला माहिती असेल, शेतकऱ्यांचा असूड त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर सत्सार 1 आणि सत्सार 2 असे काय होते, हे 2 ग्रंथ होते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे इशारा. प्रश्न येतात बरं की महात्मा फुले यांची ग्रंथसंपदापैकी मध्ये दिलेलं आहे की शेतकऱ्यांचा असूड आहे किंवा मग इशारा आहे, सत्सार भागवन आहे किंवा गुलामगिरी नावाचं एक यांचं साहित्य होतं, गुलामगिरी. अशी यांची काय मिळतं, साहित्य संपदा पाहायला मिळतं. की एकंदरीत आपल्याला सांगायचं काय आहे की महात्मा फुले हे एक काय होते, उत्तम प्रकारचे काय पाहायला मिळतं, एक साहित्यिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हे त्यांचे काय आहे, वेगवेगळे ग्रंथ आहे. त्या वेगवेगळ्या ग्रंथात तुमच्या नोटबुकमध्ये काय करा, नोट डाऊन करा. शेतकऱ्याचा असूड असो, पोवाडे असो, तृतीयरत्न असो, सत्सार 1 आणि 2 असो, इशारा असो, गुलामगिरी असो, हे लिहिलेले त्यांनी काय आहे, वेगवेगळे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतं. आता गुलामगिरी यामध्ये आपल्याला माहिती आहे वेठबिगारी पद्धत असो किंवा इतरांच्या याच्यामध्ये आपलं काय म्हणू शकतो आपण, इतर कम्युनिटीमध्ये किंवा यामध्ये गुलामगिरी पद्धत कशा पद्धतीची होती ह्या समाजामध्ये जाणीव जागृती करून देण्याचं काम या गुलामगिरीमधून करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचा असूड शेतकऱ्यांचेही महत्त्वाचे हिताच्या गोष्टी आहे किंवा शेतकऱ्यांकडून म्हणजे कर्जबाजारी होण्याचं असो किंवा सावकार लोकांची कशी वृत्ती होती या संपूर्ण बाबीचं एक्सप्लेनेशन त्यांनी काय केलेलं आहे, यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं त्यांची साहित्य संपदा. आता आपल्याला सांगता येतं की ते एक काय होते, इतिहासकार म्हणून सुद्धा होते की इतिहासात त्यांनी पण महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ते एक व्यावसायिक होते. व्यावसायिक असताना आपण सांगू शकतो की तुम्ही खडकवासला डॅम पाहिलेला असेल, बरोबर आहे, पुण्यामध्ये आहे खडकवासला. त्या खडकवासला डॅमचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून कोणी काम केलेलं आहे, तर महात्मा फुले काय होते, त्याचे कॉन्ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता या खडकवासला डॅम होता आणि ह्या डॅम मध्ये हे पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी काय म्हणजे यामुळे काय हे जर पाणी जमिनीला, कारण की ऑब्विसली तळ्यात डॅममधलं पाणी काय असतं, साचलेलं असतं आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे आपल्या जमिनी कुठेतरी नापीक होणार आहे, हे शेतकऱ्यांमध्ये काही गोष्टी काय केल्या होत्या, पेरल्या गेलेल्या होत्या. मग महात्मा फुलेंनी काय केलं, तर हडपसर या भागामध्ये त्यांनी काय केलं, हडपसर भागामध्ये तुम्हाला माहिती असेल, हडपसर एरियामध्ये पुण्यामध्ये 100 एकर काय केली, त्यांनी जमीन घेतली. 100 एकर जमीन घेऊन त्यांनी तिथे काय केली, त्यांनी शेती केली. म्हणजे ते काय होते, बागायतदार होते. आणि या बागायतदार आपल्याला सांगायचं काय आहे की नेमकं ही एक व्यावसायिक असून त्यांना कुठेतरी वाटलं, म्हणजेच खडकवासला डॅमचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून असो, त्यांना गिट्टी प्रोव्हाइड करणं असो, रेती प्रोव्हाइड करणं असो, त्या संपूर्ण बाबी कोणी केलेल्या आहे, महात्मा फुले केलेल्या आहे. मग त्यानंतर आपण सांगू शकतो की जो बागायतदार आहे, जे की खडकवासला डॅम आहे, या डॅमचं पाणी आपल्या खडकवासला इथे असणाऱ्या जे 100 एकर शेती आहे, त्या 100 एकर शेतीला त्यांनी ते वापरलं आणि ते वापरल्यानंतर तिथं एक चांगली शेती, उत्तम प्रकारची शेती त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जनतेला, समाजाला सांगून टाकलं किंवा समाजाला सांगितलं की बघा, समाजामध्ये किंवा जे काही पाणी आहे, जे डॅमचं पाणी आहे, हे डॅमच्या पाण्यामुळे काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीनं शेती होऊ शकते. ह्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत, सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके. त्यानंतर आपल्याला आपण साहित्यिक पाहिलं, व्यावसायिक आहे, इतिहासकार आहे,
बागायतदार आहे, ह्या संपूर्ण आपण गोष्टी पाहिलेल्या आहे. आता स्त्री साहित्य आपण पाहत असताना स्त्री साहित्यामध्ये किंवा स्त्री मुक्तीसाठी त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं ते आता आपण बघूया. आता स्त्री मुक्तीसाठी कार्य करत असताना त्यांनी 1800 काही वेगवेगळ्या सोर्समध्ये वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे की कुठेतरी 3 ऑगस्ट आहे, कुठेतरी 3 जुलै आहे, 1848 असं मुलींचं इयर, जे की 1848 जे मुलींची शाळा काढलेली आहे. म्हणजे आता मी 3 जुलै लिहू शकते आणि 3 ऑगस्ट पण लिहू शकते. तर तुम्ही ऑप्शनमध्ये कशा पद्धतीने येतं या पद्धतीने तुम्ही काय करा ते सॉल्व करा. 1848 मध्ये मुलींची त्यांनी काय केलेली आहे, पहिली शाळा सुरू केलेली आहे. ती कुठे केली त्यांनी बुधवार पेठ इथे सुरू केलेली आहे. आता तुम्ही इथं पाहत असेल की तो आजही वाडा, बुधवार पेठ जो वाडा आहे तो आजही आहे. व्यवस्था आता काय झालेली आहे जे थोडी खिळखिळी झालेली आहे, परंतु त्याच्या संदर्भाचे वेगवेगळे प्रस्ताव असून नगरसेवकांचे महानगरपालिकेचे याबद्दल आता ऍक्शन सुरू झालेली आहे. आणि आज आपल्याला माहिती पडतं की जे काही वाडा आहे, आपला जो भिडे यांचा वाडा आहे, त्या भिडे यांच्या वाड्यामध्ये आता चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. ते एक वास्तू म्हणून आपल्याला चांगली जपायची आहे. आता प्रश्न कसे विचारला जातात की महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे काढली, असा प्रश्न विचारल्यानंतर बुधवार पेठ आपल्याला माहिती आहे. त्यानंतर दुसरी जी शाळा आहे हे 1851 मध्ये रास्तापेठेमध्ये, हे लक्षात ठेवायचं, रास्तापेठ, बुधवार पेठ. आणि 3 नंबर जे आहे 1852 मध्ये अशा काय केलेल्या आहे, रास्तापेठ जाण्याचं वेताळपेठ, अशा आपल्याला याची क्रोनॉलॉजी सांगता येते. हे तुम्ही काय करा लक्षात ठेवा. दिसतं ना सगळ्यांना? ओके, हे काय करा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की 1848 मध्ये बुधवार पेठमध्ये मुलींची शाळा काढली, 1851 मध्ये रास्तापेठेमध्ये मुलींची शाळा काढली आणि 1852 मध्ये वेताळपेठमध्ये मुलींची शाळा काढली. आणि ऑब्व्हियसली या शाळेमधून त्यांना ते सांगायचं होतं की समाजामध्ये मुलींना जे शिक्षणासाठी कुठेतरी तिरस्कार केला जाते, कुठेतरी समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे की मुलगी जर शिकली तर काय होऊ शकतं, तिच्या पतीचं मरण होऊ शकतं, जे भात आहे ते भातात अळ्या पडू शकतात, असे चुकीचे गैरसमज होते. त्या चुकीच्या गैरसमजाला दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी काय दिलेलं आहे, योगदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, हे झालं आपल्याला यांच्याबद्दल गोष्टी. आता त्यानंतर बघा, हे तुम्हाला माहिती असेल की शूद्रांचं काम करत असताना त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की जे काही आहे म्हणू शकतो, नीती विना मती गेली, मती विना शुद्ध गेले, शुद्ध विना काय नीती, असे जे खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले, ह्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं की त्यामध्ये खरंच समाजामध्ये जर आपल्याला चेंजेस घडवून आणायचे असेल, समाजावर होणारा जो अत्याचार चेंज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्वतःपासून त्यासाठी सुरुवात करावी लागेल. ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. आता त्यानंतरची आपण जे थोडी क्रोनॉलॉजी आहे ती क्रोनॉलॉजी आपण त्यांची बघून घेऊया. महात्मा फुले तुम्हाला एवढं सांगण्यामागचं कारण हे की त्यावर अनेक परीक्षेला काय केलं जाते, क्वेश्चन विचारल्या जाते. त्यामुळे आपल्याला ते काय असणं, माहिती असणं काय होतं, गरजेचं होतं. तुम्हाला जास्त लेंदी वाटलं का लेक्चर? तुमचं काही तुम्ही सांगू शकता की तुम्ही जे सांगितलं मॅडम ते युजफुल नव्हतं, असं जर काही असेल तर तुम्ही सांगू शकता. माझ्या उद्देशाने किंवा मला तरी वाटते की महात्मा फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, राजाराम मोहन राय असो, राजश्री शाहू महाराज असो, त्यांची संपूर्ण क्रोनॉलॉजी पाहणं काय आहे आपल्याला गरजेचं आहे, कारण ते एक्झामला डिटेल्समध्ये विचारल्या जातात. यामध्ये बघा 1827 मध्ये जन्म आणि 1890 मध्ये त्यांचा काय झालेला आहे, निधन झालेलं आहे. यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की 1827 झाल्याच्या नंतर मग अनेक जे कार्य आहे ते त्यांनी केलेल्या आहे. आपण जशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल तसं आपण पाहूया की 1873 मध्ये सत्यशोधक समाज आहे, सत्यशोधक समाजची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याही पूर्वी त्यांनी अनेक कार्य केलेले आहेत, जसं आपण सांगू शकतो की 1855 तृतीय रत्न असो, हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे.
त्यानंतर 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची काय केली होती, स्थापना केलेली होती. बालहत्या प्रतिबंधक गृह. आता तुम्हाला माहिती असेल बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणजे काय होते हे मी तुम्हाला सांगते. 1868 मध्ये त्यांनी जे काही आहे आपण म्हणू शकतो की आपल्या घरी जे पाण्याचा हौद आहे, अस्पृश्यासाठी पाण्याचा हौद खुला करून देणे आहे. अस्पृश्यांना पाण्याचा हौद काय केला, खुला करून दिला. हे आपल्याला काय करता येतं. त्यानंतर मग केशवपन ही जे पद्धत आहे, म्हणजेच नाव्याचा संप जे आहे, नाव्याचा संप पण त्यांनी काय केला आहे, घडून आणलेला आहे. नाव्याचा संप त्यांनी घडून आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना आपला हा पॉईंट सुटलेला की 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. आता ऑब्व्हियसली त्या काळामध्ये जे आहे समाजामध्ये बालविवाहाची पद्धत काय होती, अस्तित्वात होती. आता बालविवाहाची पद्धत अस्तित्वात असल्यामुळे मुली जे आहे ह्या लवकरच तरुण वयातच काय व्हायच्या, विधवा व्हायच्या. हे कारण त्या काळाची सिच्युएशन आपल्याला सांगता येतं की साथीचे आजार आहे किंवा वेगवेगळे युद्धाची परिस्थिती निर्माण होणं आहे. या सिच्युएशनमुळे जे आहे पुरुष जे आहे, जे मुलीचा लवकरच विवाह झालेला आहे, यांचे पती लवकरच त्यांचं निधन व्हायचं. यामुळे कमी वयामध्ये मुलींना त्यांच्या पदरामध्ये वैधत्व आहे जे आहे विधवा होऊन त्यांना बसावं लागत. अशा सिच्युएशनमध्ये त्यांना पुनर्विवाह करण्याची काही हे अस्तित्वात नव्हती. आणि मग अशा काळामध्ये म्हणजे हे जे आहे विधवा झाल्याच्या नंतर समाजाकडून कदाचित चुकीचं पाऊल पडल्यामुळे काय होतं, त्या मुली आहे ह्या प्रेग्नेंट राहायच्या. आणि प्रेग्नेंट राहिल्यामुळे त्यांना जो बाळ व्हायचं ते बाळाचं संगोपन करण्यासाठी किंवा एक त्या स्त्रीकडे एक स्टिग्मा या नजरेने, चुकीच्या या नजरेने त्याच्याकडे पाहायला जायचं. आणि यामुळे ज्याही ठिकाणी वाटेल त्याही ठिकाणी तिचं जे बाळ आहे ते ठेवून द्यायचे आणि ती काय करायची, तिची सुटका करायची. म्हणजेच या सिच्युएशनमध्ये आपण जर विचार केला की समाजामध्ये किती मोठी पद्धत, ती काय वाईट पद्धत होती. आणि यामुळे महिला काय करायच्या की त्यांचं जे मूलबाळ आहे ते कुठेही टाकून द्यायच्या. मग ह्या गोष्टी जेव्हा आपल्या महात्मा फुले यांच्या लक्षात आलं, तेव्हा महात्मा फुले यांनी काय केलं की आपल्या स्वतःच्या घरी त्यांनी अस्पृश्यता जे काही आहे बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलं. आणि त्यांनी त्यांच्या त्या बालहत्या प्रतिबंधक गृहावर पाटीस लिहून ठेवली की इथे तुम्ही येऊ शकता आणि तुमच्या बाळाचं काय केलं जाईल, चांगल्या पद्धतीने संगोपन केलं जाईल. आणि तुमची जे प्रायव्हसी आहे, जे तुमचं नाव आपण ओपन केलं जाणार नाही. आणि तुम्हाला जो बाळ झालेला आहे, ज्याला आपण आता अनौरस म्हणतो, की अनौरस म्हणजे आणि औरस म्हणजे तुम्हाला माहिती असेल की चुकीच्या माध्यमातून जे आहे, समाजाला ज्या माध्यमातून मान्य नाही आहे त्या विषयातून तुम्हाला जे बाळ झालेलं आहे त्या बाळाचा आपण काय करणार आहे, तर पालन पोषण करणार आहे. यासाठी म्हणजे त्या काळामध्ये ह्या गोष्टी करणं किती महत्त्वाचं आणि किती महत्त्वपूर्ण पाऊल होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्यांनी बालहत्या प्रतिबंधक काय केलं, स्थापन केल्याचं पाहायला मिळतं. आता बघा, नाव्याचा संप जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की तळेगाव येथील डमडेरे नावाचं एक ठिकाण आहे, जे पुण्याच्या साईडला तुम्हाला माहिती आहे. तर या ठिकाणी त्यांनी नाव्याचा संप घडवून आणला. की नाव्याचा संप घडवण्यामागचं कारण हेच की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की जी सती पद्धत होती, सती पद्धत काही ऐच्छिक पण होती आणि काही अनैच्छिक पण होती. म्हणजे सांगायचं एकच की ऐच्छिक आणि अनैच्छिक याचा फरक तुम्हाला सांगते की काही स्त्रिया पतीच्या निधनानंतर स्वइच्छेने कधी काय करायच्या, आणि काही रेफरन्स असे पण अवेलेबल आहे की काही स्वइच्छेने काय करायचं की नंतरही आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागणार आहे, समाजात आपलं केशवपन केलं जाणार आहे, समाजाची वाईट नजर आपल्यावर पडणार आहे. यापेक्षा आपण आताच पतीसोबत आपलं निधन झालेलं कधीही चांगलं. या उद्देशाने इच्छेने ऐच्छिक पद्धतीने सती जाणं ही एक अस्तित्वात होतं. आणि काही अनैच्छिक म्हणजे जेव्हा महिलांचं इच्छा पण नसताना त्यांना त्या चितेवर काय केलं जातं, चितेवर त्यांना टाकल्या जायचं. म्हणजेच ही झाली एक अनैच्छिक पद्धत. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळते, पाहायला मिळतं. मग हे जे आहे नाव्याचा संप आपल्याला पाहायला मिळतं की तळेगाव येथील डमडेरे. तुम्हाला प्रश्न येतात बरं की पहिले नाव्याचा संप महात्मा फुले यांनी कुठे घडून आणला, तर ते काय आहे, तळेगाव येथील डमडेरे. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग बघा, हे जेव्हा त्यांनी केशवपन म्हणजे काय होतं की पतीचं निधन झाल्याच्या नंतर कुठेतरी महिला जर चांगली दिसायला लागली, तिचं जर सौंदर्य, ती केसामुळे महिलांचं सौंदर्य काय होतं, उठून दिसतं. आणि ती जर सौंदर्यवान दिसायला लागली तर परपुरुषाची नजर त्या स्त्रीवर पडेल आणि ते चुकीच्या मार्गाने कुठेतरी होईल. या गोष्टीमुळे
समाजामध्ये ती प्रथाच अस्तित्वात आणली होती की त्यांना कुठेतरी व्हाईट कलरचे ड्रेस किंवा व्हाईट कलरची साडी असो, व्हाईट कलरचं जे काहीही असो, पातळ असो, ते दिलं जायचं. आणि त्यानंतर तिचं जे केशवपण आहे ते केशवपण घडून आणल्या जायचं की जेणेकरून महिलांकडे कोणी तिरस्कार नजरेनं किंवा तिरस्कार म्हटल्यापेक्षा वाईट नजरेनं पाहणार नाही आणि तिचं पाऊल जे आहे ते चुकीच्या नजरेनं पडणार नाही. या गोष्टीची काय केल्या जाते, यासाठी हा केशवपण केल्या जात होते, म्हणजेच जे आहे केस कर्तन आहे ना, हे केल्या जात होतं. मग हे गोष्टी जेव्हा लक्षात आल्या महात्मा फुलेंच्या, तेव्हा महात्मा फुलेंनी काय केलं तर हा नाव्यांचा संप घडून आणला. नाव्यांनी समजून सांगितलं की ही प्रथा कुठेतरी चुकीची आहे आणि ही प्रथा चुकीची असल्यामुळे आपण काय करायला पाहिजे, समाजातून ही पद्धत आपण काढून टाकायला पाहिजे. ह्या गोष्टी त्यांनी काय केलं होतं, सांगितलेलं होतं. जे आहे सर्वात महत्त्वाचं जे असन, आपल्याला माहिती आहे की अस्पृश्यतासाठी काय केलेलं आहे, महात्मा फुले असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा गांधीजी असो किंवा मग इतरही काही वीरा शिंदे असो, महर्षी धोंडो केशव कर्वे असो, अनेकांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. त्यामध्येच महात्मा फुलेंचं आपल्याला हे काम पाहायला मिळतं की स्वतःच्या घरी जेव्हा कुठेतरी तो काळ असा होता की एक ब्राह्मण, एक माडी समुदायामधून जी कम्युनिटी बिलॉंग करते आहे, त्यांनी जर हे काम केल्यामुळे त्यांना समाज वाळीत टाकणार होते, हे संपूर्ण गोष्टी त्यांना माहिती होत्या. तरीही त्यांनी स्वतःच्या घरामध्ये जे हौद आहे ते हौद खुला केला आणि त्या हौदेमधून अस्पृश्य समाजामधून जे बिलॉंग करत आहे त्यांना एक मानवतेच्या दृष्टिकोनातून एक मानव म्हणून ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्या घरातील हौद ओपन करून त्यांना पाणी भरण्याची किंवा पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे झाले आपल्याला यांचे कार्य. आता आपल्या महात्मा फुले यांना कोणी काय म्हटलं हे आपण पाहू की माधवराव बागल यांनी कार्ल मार्क्स असं कोणाला म्हटलेलं आहे तर आपल्याला कार्ल मार्क्स, महात्मा फुलेंना कार्ल मार्क्स असं म्हटलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर जे आहे सयाजीराव गायकवाड यांनी बुकर टी वॉशिंग्टन असं म्हटलं तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर एक लेखक आहे जे धनंजय कीर यांनी एक समाजकर्ता, समाज सुधारकर्ता असं यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समाजकर्ता अशावर पण प्रश्न विचारतात बरं, कोणी काय म्हटलेलं आहे. ओके, हे पण गोष्टी आपल्याला काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे की नेमकं कोणी काय काय म्हटलेलं आहे. ओके, हे झालं आपलं कार्ल मार्क्स आहे, बुकर टी वॉशिंग्टन आहे किंवा समाज कार्यकर्ता आहे. ह्या गोष्टी यांनी म्हटलेल्या, वेगवेगळ्या लोकांनी म्हटलेल्या काय ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर राजश्री शाहू महाराजांचंही आहे एक वाक्य. राजश्री शाहू महाराज, तर नेमकं मला ते आठवत नाही आहे नेमकं त्यांनी काय म्हटलेलं होतं. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता हे झाले आपले महात्मा फुले. महात्मा हे फुले ही पदवी यांना 1888 मध्ये कुणी दिलेली आहे तर ही मुंबई येथील भायखेडा इथं ठरलेल्या प्रोग्राममध्ये ही पदवी त्यांना देण्यात आलेली आहे. ती त्यांचं स्पेसिफिक नाव लक्षात ठेवा, राव बहादूर यांच्या हस्ते ती काय केली आहे, प्रदान करण्यात आलेली हे आपल्याला पाहायला मिळते. अशी जी आहे ही क्रोनॉलॉजी आहे. आता बघा, जे 1890 आहे, 1890 मध्ये आता सत्यशोधक समाजाचं काय होतं, चांगल्या पद्धतीनं कार्य चाललेलं होतं. मग कार्य चालत असतानाच मग कालांतराने आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजाचे बीजे नाम जोशी यांनी मुंबईमध्ये पेरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर केशवचंद्र सेन असो किंवा इतरही काही लोक असो यांनी काय केलेलं आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे आपल्याला 3 जे लोक आहेत ते महत्त्वाचे ठरतात की पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाचा कार्य आपल्याला महात्मा फुलेचं दिसतं. त्यानंतर मुंबईमध्ये लोखंडे आहे, नारायण मेघाजी लोखंडे त्यांचं कार्य महत्त्वपूर्ण दिसतं. त्यानंतर असो कोल्हापूर या संस्थानामध्ये, कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराज आहे, जे 1911 मध्ये यांनी काय केलेलं आहे, आपली सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूरमध्ये स्थापन केल्याचं आपल्याला पाहता येतं. सत्यशोधक समाज
हे काय झालेलं आहे, यांची पूर्ण सत्यशोधक समाजाचे ह्या आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं जे महत्त्वाचं वृत्तपत्र होतं जे होतं दिनबंधू, आणि या दिनबंधूचं काम कशा पद्धतीने चाललं त्याही गोष्टी आपण काय केलेल्या आहे पूर्ण पद्धतीने पाहिलेल्या आहे. एकंदरीत जो आहे सत्यशोधक समाज असो किंवा महात्मा फुले असो, एकंदरीत आपण यामध्ये सावित्रीबाई फुलेचं पण आपण काय केलेलं आहे समावेश केलेला आहे. त्यानंतर आपण हे जे असो आणखी काय म्हणू शकतो आपण, जे लहुजी साळवे असो, तानुबाई बिर्जे असो, वासुदेव बिर्जे असो, नारायण मेघाजी लोखंडे असो, इन डिटेल्स आमची आपण काय केलेली आहे त्यांची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. जरीही आपण महात्मा फुले हे टॉपिकचं नाव टाकलेलं असेल तरीही आपण या सोशल रिफॉर्मरच्या बाबी पाहत असताना आपण अनेक लोकांचं काय आहे यामध्ये कॉन्ट्रीब्युशन्स आपण पाहिलेलं आहे. आता महत्त्वाचं जे आहे तर यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरली की बघा, जेव्हा यांनी जे मुलींची शाळा सुरू केली, या मुलींची शाळा सुरू केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या वडिलांना त्यांना काय केलं होतं की घराच्या बाहेर काढलेलं होतं, कारण यांनी काय केलं होतं की समाजाच्या विरोधात जाऊन काम केलेलं होतं. मग जेव्हा वडिलांनी घराच्या बाहेर काढलं तेव्हा यांच्याकडे पैशाचे सोर्स आहेत हे पण इथं यांच्याकडे कमी पडायला लागले, आणि यामुळे शाळा काय झाल्या मग म्हणजे शाळा पण डबघाईला आल्या, त्या चालवण्यासाठी कुठेतरी पैसा नव्हता. अशा काळामध्ये त्यांचे जे मित्र आहे सदाशिवराव गोवंडे असो किंवा मग अजून इतरही काही सदाशिवराव गोवंडे असो, वाळवेकर असो, आणखी म्हणू शकतो आपण उस्मान शेख असो, फातिमा बीवी शेख असो, अशा जे आहे अशा जे महत्त्वपूर्ण त्यांच्या जवळील व्यक्ती आहे, या जवळील व्यक्तीने काय दिलेलं आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि मुंबईमध्ये असणारे जे काय म्हणू शकतो काळेवार नावाचे एक व्यक्ती आहे किंवा इतरही काही त्यांचे फ्रेंड सर्कल आहे, त्या फ्रेंड सर्कलने त्यांनी काय दिलेलं आहे त्यांना मदत आपली शाळा सुरू ठेवण्यामध्ये काय केलेलं आहे महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे झाले महात्मा फुले यांचं संपूर्ण योगदान किंवा संपूर्ण एक सोशल रिफॉर्मर म्हणून पाहत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य कसं आहे किंवा मग धार्मिक क्षेत्रामध्ये आपण म्हणू शकत नाही तर एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांचं योगदान काय आहे, साहित्यिक म्हणून योगदान काय आहे, इतिहासकार म्हणून कशा पद्धतीचं योगदान आहे, या संपूर्ण बाबीचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरला केलेला आहे. आज आपण दोनच समाजसुधारकाचा डिटेल्स अभ्यास केलेला आहे, जे दयानंद सरस्वती असो आणि एक काय आहे महात्मा ज्योतिबा फुले, या दोन याचं जे आहे समाजसुधारकाचं आपण योगदान पाहिलेलं आहे. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आजचं लेक्चर आपण काय करूया इथं थांबूया. थँक्यू सो मच. हे सगळं हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काय करा लिहून घ्या, आणि एखादी गोष्ट सांगितल्यानंतर काय होतं चांगल्या पद्धतीने आपल्याला ते लक्षात राहतं, म्हणून तुम्ही ते काय करा लिहून ठेवा. आणि तुम्हाला वाटलं तर लेक्चर पुन्हा पुन्हा ते ऐकत जा, जेणेकरून तुम्हाला जे क्रोनॉलॉजी आहे किंवा वेगवेगळे इसवी सन कसं लक्षात ठेवायचा हा पण एक प्रश्न असतो, ते पण मग काय तुम्हाला आपण जर एखादी गोष्ट नेहमी नेहमी पाहत राहिलं, नेहमी नेहमी ऐकत राहिलं तर त्या गोष्टी आपल्या काय होतं लक्षात राहतं. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.